different trends in atomic properties of the elements. First, we have seen ionization potential. Then we have seen electronegativity. Then atomic size तो पहिल्यांदा बघितला होता आणि electron gain enthalpy. So what is electron gain enthalpy? We have seen that it is the amount of energy released when the electron is added to it. Okay. So आपण त्यानुसार इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीच्या ट्रेंड्स पाहिजे होत्या फॉर ग्रुप नंबर 16 and 17. So first thing, electron gain enthalpy is becoming more and more negative as we move from left to right. Okay. काल सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची जेव्हा ट्रेंड विचारली जाईल त्यावेळेस नुसतं इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग म्हणू नका, कारण की निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ती वाढत चालली. लक्षात येते. पहिली गोष्ट आपण निगेटिव्ह वाढतो म्हणजे कमी होतो म्हणतो, बरोबर. आपल्या गणितीच्या भाषेत बोलायचं झालं तर -10 इज लेस दॅन -5, बरोबर आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ग्रुप 17 बद्दल इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी बद्दल बोला तेव्हा व्यवस्थित आन्सर कसं द्यायचंय. इट इज बिकमिंग मोर अँड मोर निगेटिव्ह when I go from left to right. Okay. And in case of periods, what is the trend? It is becoming less negative. Electron gain enthalpy is becoming less negative. Okay. So we have seen for group 16 and 17 that it is in both the cases electron gain enthalpy was much higher because they are at the extreme right hand side of the periodic table. Okay. आणि सेकंडली जेव्हा आपण ग्रुप नंबर 17 पाशी येतो तेव्हा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी एक्स्ट्रीम निगेटिव्ह आहे, मॅक्सिमम निगेटिव्ह त्याच्यामध्ये आलेले आहे. का? कारण की त्यांना एकच इलेक्ट्रॉन कमी पडतोय. एक इलेक्ट्रॉन मिळाले की नोबल गॅस कॉन्फिगरेशन होणार. सो दे विल बिकम द मोस्ट स्टेबल एलिमेंट. कळते. त्यांना मॅक्सिमम स्टॅबिलिटी मिळणार आहे, त्याच्यामुळे त्यांना एक इलेक्ट्रॉन पाहिजे, म्हणून ते इलेक्ट्रॉन घेण्यासाठीची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी त्यांची खूप जास्त निगेटिव्ह आहे. ओके. And it is obvious that it is becoming less negative as we move down the group. So we have seen these points yesterday. काय बघितलं होतं महत्वाचं ते increasing down the group or it is becoming less negative as we go down the group. फक्त कन्फ्युजन कुठं होतं तर फ्लोरीन आणि क्लोरीन मध्ये, F आणि Cl. So F ची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कमी आहे क्लोरीन पेक्षा. ओके. And in case of group 16 also we have seen. In case of group 16 ऑक्सिजन आणि सल्फरच्या बाबतीत पण आपण हाच पॉइंट बघितला होता की इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी of oxygen is less negative than electron gain enthalpy of chlorine. Okay. So that we have seen yesterday. आणि रिझन काय आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कमी दिसायचं तर स्मॉल साईज. ऑक्सिजन असू देत किंवा फ्लोरीन असू देत त्यांची साईज खूप स्मॉल आहे. स्मॉल साईज असल्यामुळे भरपूर इलेक्ट्रॉन छोट्याशा एरियामध्ये बसलेले आहेत. इलेक्ट्रॉन्स मध्ये रिपल्शन आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे ते जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते येणाऱ्या इलेक्ट्रॉनला खूप रिपल्शन करतात कारण की ते ऑलरेडी खूप जवळ बसलेले आहेत. कळाले. लक्षात घ्या ऑक्सिजन आणि फ्लोरीन दीज आर इन द सेकंड पिरियड. ओके. हे सेकंड पिरियड मध्ये आहे. जेव्हा आपण क्लोरीन पशी किंवा सल्फर पशी येऊ त्यावेळेस तो थर्ड पिरियड असणार आहे ज्याच्याकडे डी ऑर्बिटल अवेलेबल आहे. आठवत आहे ना आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघताना सांगितलं होतं की क्लोरीन कडे किंवा जे थर्ड पिरियड मध्ये आहे त्यांच्याकडे सेकंड डी ऑर्बिटल असतं, त्याच्यामुळे त्यांची साईज वाढायला त्यांना स्कोप असतो. कळाले. पण तो स्कोप आपण एफ ला किंवा ऑक्सिजनला देऊ शकत नाही. ओके. दे कॅन नॉट इन्क्रीज देअर साईज. सो ड्यू टू द स्मॉल साईज द इनकमिंग इलेक्ट्रॉन फील्स रिपल्शन. Okay. And due to this electron repulsion, the additional electron will have less negative electron gain enthalpy. Okay. So we have seen this point yesterday also. आणि आता आपल्याला पुढे जायचंय. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय डाऊट असेल तर तरी आता विचारू शकता की असं काय आहे. याच्यामध्ये एक महत्वाचं सेंटेन्स सांगायचं राहिलं काल पण, की आपण काय बघितलंय की फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी खूप कमी आहे नाही सॉरी क्लोरीन पेक्षा कमी आहे. याचा अर्थ काय तर क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त आहे. कळतंय. क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त आहे या सगळ्या पिरियड ग्रुपमध्ये. आणि पिरियड मध्ये सुद्धा काय बघितलंय आपण, इट इज बिकमिंग मोर अँड मोर निगेटिव्ह एज आय एम गोइंग टू द राईट हँड साइड. सो क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी पूर्ण पिरियोडिक टेबल मध्ये एक्स्ट्रीम निगेटिव्ह आहे, मॅक्सिमम मायनस साइन आहे. कळते. सो जस्ट सी दिस सेंटेन्स. Chlorine has most extreme negative electron gain enthalpy. Okay. So just see this sentence. You have already written this one yesterday, but still लक्षात घ्या या सेंटेन्सला खूप महत्व आहे. Chlorine has most extreme negative electron gain enthalpy among every one of the elements. म्हणजे बाकीच्या सगळ्या अख्ख्या पिरियोडिक टेबल मधला सगळ्यात मॅक्सिमम कोण आहे तर क्लोरीन आहे. कळाले.
जसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या वेळेस, इफ यू रिमेंबर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅट वी हॅव सीन यस्टरडे, दॅट फ्लोरीन वॉज मॅक्सिमम इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ओके, फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त होती 4.0. ओके, तसंच आता कोण आले आपल्याकडे, तर क्लोरीन. क्लोरीनचे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची व्हॅल्यू आहे ती सगळ्यात मॅक्सिमम आहे. कळाले? सो जस्ट टेक दिस सेंटेन्स. हे लक्षात आलंय तुमच्या वाक्य? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आपण काल एकदा बघितलंय, त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट घेतलं. आता आपण जरा पुढे जाऊया. पुढे आता आपल्याला बघायचं आहे ग्रुप 18 एलिमेंट्स. ठीक आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ऑफ ग्रुप 18 एलिमेंट्स. तो काल जाता जाता तुम्हाला प्रश्न विचारला होता की 18च्या बाबतीत इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय असेल. सो कॅन यू टेल मी एनिथिंग अबाउट दिस? what will be the electron gain enthalpy of group 18 elements? What will be electron gain enthalpy of group 18 elements that we have just finished at that point also. Okay, आणि आपण काय बघितलं होतं त्याच्यामध्ये, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय बघितलं होतं, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी याचा अर्थ काय, तर इलेक्ट्रॉनला वेलकम करायचं, इलेक्ट्रॉनला आपल्या घरामध्ये घ्यायचं. तर ग्रुप 18 ची कंडिशन काय आहे, ग्रुप 18 एलिमेंट्स दे हॅव फुलफिल देअर ऑर्बिट. बरोबर आहे, त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. ऑक्टेट कम्प्लीट असताना नवीन इलेक्ट्रॉन आणायचा म्हणजे अवघड काम आहे. कळतंय? ऑक्टेट कम्प्लीट आहे म्हणजे काय, ते जे काय ग्रुप 18 एलिमेंट्सचं घर आहे त्या घरामधल्या प्रत्येक खोलीमध्ये माणसं बसलेली आहेत आणि आता एक सुद्धा खोली रिकामी नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, समजा नवीन इलेक्ट्रॉन आला, मी काय सांगते बघा, ग्रुप 18 एलिमेंटचं काय सांगितलं, ग्रुप 18 एलिमेंटचं परत एकदा मी काय सांगते बघा, ग्रुप 18 एलिमेंटचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. ऑक्टेट कम्प्लीट आहे याचा अर्थ काय, तर त्याच्या प्रत्येक घरामधल्या प्रत्येक खोलीमध्ये एक एक जण काय असेल ते बसलेले आहे. येते लक्षात? घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये किंवा प्रत्येक खोली ही ऑक्युपाईड झालेली आहे घरामध्ये. पण आता समजा एखादा नवीन पाहुणा आला, पाहुणा म्हणजे कोण, तर आपला इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन समजा त्याच्यामध्ये यायला बघितलं तर त्याला जागाच नाहीये राहायला. जागा नाही तर ग्रुप 18 एलिमेंटचा काय करावं लागेल, त्याच्यासाठी नवीन खोली बांधावी लागेल. कळते ना, नवीन त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन करावं लागेल आणि मग त्याला जागा द्यायची राहिला. म्हणजेच काय होणार आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीनी एनर्जी रिलीज होणार नाही, तर एनर्जी ऍक्सेप्ट होणार. त्याला एक्स्ट्राची एनर्जी लागणार, त्याला सामावून घेण्यासाठी त्याला नवीन खोली बांधावी लागली. येते लक्षात? नवीन खोली बांधावी लागली त्याचा अर्थ काय, इट विल गेट अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू. येते लक्षात? म्हणजे त्याला एनर्जी अक्वायर करावी लागली. इन केसेस ऑफ ग्रुप 16 अँड 17 एनर्जी वॉज रिलीज्ड, आणि इथं काय होणार आहे, एनर्जी अक्वायर करायची म्हणजे चार्ज काय येणार आहे, पॉझिटिव्ह. बरं, मला रिप्लाय देताना प्रायव्हेटली देऊ नका, एव्हरीवन मधनच रिप्लाय द्या. ठीक आहे? नाही मॅम, मी बंद केलाय तो. केलंय का? हा, फक्त तुम्हालाच दिसेल का? हा, तुम्हाला होस्ट केलंय मी. हा, मग ठीक आहे. हा, ते काय होतं प्रायव्हेटली का, की एकमेकांना बघून सांगतात सगळे. हा, तेच म्हणून मी पण ठीक आहे, चालेल. प्रायव्हेटली मी तुम्हाला मुद्दामून केलंय. हा, ठीक आहे, चालेल. So before going to group 18 elements, let us solve one question related to group 17 and then we will move to group 18. This is question. Halogens have maximum negative electron gain enthalpy in respective periods of the periodic table. Why? बघू तुम्हाला आन्सर देता येते का. तुम्हाला मॅम डिस्टर्बिंग वाटलं तर त्याला रिमूव्ह करा. कोण डिस्टर्बिंग वाटलं तर त्याला रिमूव्ह करा. हो. Halogens have maximum negative electron gain enthalpy in respective periods of the periodic table. First thing, whether it is true or false, the statement is true कारण की इथं लिहिलेलंच आहे. आणि why it is so? So there are number of reasons that you have to write one by one. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कशावरती डिपेंड आहे त्यानुसार आन्सर द्यायचे. कारण की ऑलरेडी आपण हा पॉइंट बघितलेला आहे की निगेटिव्ह आहे, लार्ज निगेटिव्ह आहे, हे सगळं आपण बघितलेलं आहे. Okay, so why it is so? That is the question. So first one काय, atomic size. बरोबर आहे? They are very much small size and small size असल्यामुळे काय होणार आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज हाय आहे. आठवते ना, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, येणाऱ्या इलेक्ट्रॉनला लागणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. ओके, नेक्स्ट वन,
हॅलोजन्स हॅव, हे बघा, हे पहिलं वाक्य महत्वाचं कोणासाठी आहे तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीसाठी, की इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागतो तो मॅक्सिमम आहे. येते लक्षात? आणि दुसरं महत्वाचं कारण काय तर हॅलोजन्स कडे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजेच काय, ओनली 1 इलेक्ट्रॉन इज रिक्वायर्ड टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. ओके, सो दे आर इगर टू गेट 1 इलेक्ट्रॉन. त्याला कधी एकदा एक इलेक्ट्रॉन मिळते स्टेबल होते असं झालेलं असतं. सो दे हॅव मॅक्सिमम इलेक्ट्रॉन, मॅक्सिमम निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. आले लक्षात? सो वेन एव्हर यू हॅव टू आस्क, म्हणजे जेव्हा तुम्हाला हे प्रश्न विचारतील की हे असं वाढत का चाललंय, कमी का होत चाललंय, त्यावेळेस पॉईंटचं उत्तर कसं द्यायचा विचार करा. म्हणजे आता समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लेफ्ट टू राईट का इन्क्रीज होते, सॉरी, किंवा फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मॅक्सिमम आहे, असा जर का क्वेश्चन असेल, काय क्वेश्चन आहे, व्हाय द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन इज मॅक्सिमम. जर का याचा आन्सर तुम्ही असं दिलं की लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते, मग फ्लोरीन एकदम राईटला म्हणून त्याची मॅक्सिमम आहे, सो इट इज नॉट द आन्सर. कळते? असं उत्तर नाही द्यायचं. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड आहे त्याचा विचार करायचा, की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशावर डिपेंड आहे तर इलेक्ट्रॉन न्यूक्लिअर चार्ज वरती, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वरती, मग त्याची काय ट्रेंड आहे त्यानुसार इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचे ट्रेंड लागते. कळले? सो सेम थिंग विथ इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कशावर डिपेंड आहे, साइज अँड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ओके, साइज अँड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हे दोन्ही इथं मॅक्सिमम, मिनिमम साइज आणि मॅक्सिमम इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे. आणि सेकंडली हॅलोजन्स आहेत म्हणजे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 इलेक्ट्रॉन फक्त कमी पडतंय. कळलं? सो यू हॅव टू गिव्ह द आन्सर इन अ प्रॉपर वे. कळलं? सगळ्यांनी उत्तर दिली आहेत, सगळ्यांची उत्तरं बरोबर पण आहेत, सो नो डाऊट अबाउट दॅट. फक्त उत्तर लिहिताना थोडस प्रिसाइज अजून व्हा, म्हणजे तुम्हाला अजून परफेक्शन मिळेल. पुढे जायचं, विल मूव्ह टू नेक्स्ट वन. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ऑफ ग्रुप 18 एलिमेंट्स. याचा आन्सर लिहिलाय ना सगळ्यांनी? नाही तर मी 1 मिनिटभर थांबते काय लिहायचं राहिलं असेल. जायचं पुढे. Let us move on to electron gain enthalpy of group 18 elements. Okay, so what we have seen, मगाशीच आपण बघितलं होतं की त्यांची व्हॅल्यू काय असणार आहे तर पॉझिटिव्ह. व्हॅल्यू पॉझिटिव्ह का सांगितलं होतं तुम्हाला मगाशी, त्यांना एक वेगळी खोली बांधावी लागणार आहे. बघा त्यांची व्हॅल्यू इथं प्लस मध्ये. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो बघा, noble gases have large positive electron gain enthalpy. Noble gases have large positive electron gain enthalpy. So why it is positive? Because their octet is complete. They are fulfilled with electrons. कळतंय? त्यांचं इलेक्ट्रॉन्सनी सगळं घर त्यांचं पूर्ण भरलेलं आहे. त्यांना एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन घ्यायचा झाला तर नवीन घर बांधावं लागेल, नवीन खोली बांधावी लागेल. कळतंय? नवीन खोली बांधायची म्हणजे नवीन एनर्जी लागेल. एनर्जी रिलीज करणार नाही तर एनर्जी ऍब्झॉर्ब करणार, म्हणून त्यांच्यावरती चार्ज कुठला आला इथे प्लस. दे हॅव लार्ज पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. आणि आता केमिस्ट्रीच्या बाबतीत बघा, नवीन घर बांधायचं म्हणजे काय करावं लागेल, नवीन शेल करावी लागेल. कळते? लक्षात येते? बघा, thus an extra electron has to be placed in next higher principal quantum energy level. कळते? नवीन इलेक्ट्रॉनला कुठे ठेवावं लागेल, नवीन शेल मध्ये. हे एवढं मोठं वाक्य म्हणजे काय, प्रिन्सिपल क्वांटम एनर्जी लेवल म्हणजे काय, नवीन शेल किंवा नवीन ऑर्बिट मध्ये. कळतंय? म्हणजे फॉर एक्झाम्पल निऑनचं कॉन्फिगरेशन काय आहे, 1s2 2s2 2p6. मग पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्यामध्ये 8 आहेत, आणि आता 11वा इलेक्ट्रॉन यायला लागला की त्याला कुठे टाकावं लागेल, तिसऱ्या ऑर्बिट मध्ये. कळतंय? दॅट इज नथिंग बट हायर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. कळाले? हायर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आले लक्षात? देअरफॉर दिस व्हॅल्यूज आर पॉझिटिव्ह, कारण की त्यांना जो काही इलेक्ट्रॉन जाणार आहे तो कुठे जाणार आहे तर नेक्स्ट एनर्जी लेवलला जाणार आहे. नवीन त्यांच्यासाठी नवीन खोली बांधावी लागेल. देअरफॉर इट इज पॉझिटिव्ह. ओके, so first thing, there is no tendency to accept electron. Why there is no tendency to accept electron? Because their configuration is complete.
आणि जरी आपण एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन ऍड करायचा प्रयत्न केला तर त्यांना काय करावं लागेल, नवीन एनर्जी लेवलमध्ये त्या इलेक्ट्रॉनला ठेवावं लागेल, म्हणजे नवीन एक शेल त्याच्याभोवती क्रिएट करावे लागेल. ओके, दॅट्स वाय इट इज व्हेरी यू विल गेट व्हेरी अनस्टेबल कॉन्फिगरेशन, सो द व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह. कळाले तुम्हाला? इथे दिसेल AR आणि KR ची व्हॅल्यू सेम आली. ठीक आहे, सो हे मी तुम्हाला नीट एकदा बघून सांगेन. आय डोंट थिंक इथं व्हॅल्यू सेम यायला पाहिजे. ओके, व्हॅल्यू शुड डिक्रीज फ्रॉम टॉप टू बॉटम. ओके, हे मी परत एकदा, कारण की हे आपल्या बोर्डच्या टेक्स्टबुक मधल्या मी व्हॅल्यूज लिहिले आहेत. मी एकदा ह्याच्यामध्ये चेक करते रेफरन्स बुक मध्ये एक्झॅक्ट व्हॅल्यू काय आहे आणि मग तुम्हाला सांगते. ठीक आहे, सो व्हॉट यू कॅन से दिस ट्रेंड. फर्स्ट थिंग दे आर पॉझिटिव्ह. आणि ट्रेंड बघा कशी आहे, निऑन पासून बघत गेलो तर ती ट्रेंड काय तर कमी कमी होत गेली. ठीक आहे, AR आणि KR ची व्हॅल्यू काय आहे ती मी एक्झॅक्टली तुम्हाला उद्या सांगते बघून. रेफरन्स बुक मध्ये बघावं लागेल त्यासाठी. सो तरी सुद्धा बघा तुम्हाला इन जनरल काय दिसतंय, द व्हॅल्यूज आर डिक्रीजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. ओके, अँड अगेन दिस अनोमली वॉज विथ फ्लोरीन अँड ऑक्सिजन. फ्लोरीन आणि ऑक्सिजनच्या वेळेस पण होतं की ही व्हॅल्यू थोडीशी कमी होती. सल्फर किंवा क्लोरीन पेक्षा ही व्हॅल्यू कमी होती. तसेच इथं सुद्धा तुम्हाला ती अनोमली दिसेल. आणि अगेन द रिझन इज सेम, ड्यू टू द स्मॉल साइज ऑफ हेलियम. ओके, so like oxygen and fluorine, helium also have less enthalpy than neon. Okay, so it is again same thing. म्हणजे जे आपण म्हणजे आता याचं रिझन पण सेम राहणार आहे. हेलियम हॅज द स्मॉलेस्ट साइज. ओके, ड्यू टू विच the extra electron there will be the repulsion, force of repulsion will be there, and again so that's why the energy enthalpy will be less. ओके, कळालंय का सगळ्यांना इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कन्सेप्ट? ही पॉझिटिव्ह का आली हे कळालं का? महत्वाचं म्हणजे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह का आहे, कारण की त्यांच्याकडं पॉझिटिव्ह का आहे, कारण की त्यांना इलेक्ट्रॉन घेण्यासाठी एनर्जी ऍब्झॉर्ब करावी लागणार आहे. सो देअरफॉर द व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह. सेकंडली, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज गोइंग टू डिक्रीज टॉप टू बॉटम, इट इज सेम ॲज अर्लियर. म्हणजे पहिल्यासारखीच ती कन्सेप्ट आहे. परत हेलियम आणि निऑन मध्ये जे कॉम्पिटिशन आहे किंवा जे काय कंपॅरिझन आहे ते ऑक्सिजन आणि फ्लोरीनच्या बाबतीत होतं तेच आहे, ड्यू टू द स्मॉल साइज. ओके, लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट पॉइंट. किंवा आपण आता एक काम करूया, रिवाइज करूया. ठीक आहे, आतापर्यंत आपण 4 फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्यात. कोणकोणत्या बघितल्यात? ऍटॉमिक साइज, त्याच्यानंतर आयनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. सो आपण एकदा त्यांना रिवाइज करूयात, कारण की आता तुम्हाला प्रश्न उत्तर द्यायचे. बरोबर आहे ना? क्वेश्चन आन्सर्स साठी रेडी आहात ना? आपलं हे ऍटॉमिक प्रॉपर्टीज झाला की पुढचा एकदम छोटा पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज. ते झालं की दोन्हीवर आपल्याला क्वेश्चन आन्सर्स द्यायचे. त्याच्यामुळे हे एकदा आपण रिवाइज एकदा करून घेऊयात 2-3 दिवस जे बघितले ते, आणि मग पुढे जाऊयात. ओके, सो लेट स्टार्ट विथ atomic or ionic size. The first thing, it is going to increase down the group. ओके, आता इथं ज्या काही प्रॉपर्टीज लिहिल्यात त्या मोस्टली ग्रुप साठीच्या लिहिल्यात, कारण की आपण एक एक ग्रुप बघतोय. ग्रुप 16, ग्रुप 17, ग्रुप 18. ओके, so what is the atomic size trend in group 16? The trend is regular. It is going to increase down the group. Okay, regular काय confusion नाही. ओके, so group number 16, it is going to decrease down the group. So it is regular, म्हणजे त्याच्यामध्ये काय कन्फ्युजन नाही. रेग्युलर त्यांची साईज आहे. जशी 15, 16 कमी कमी होत चालली तशी 16 ची कमी पण आहे आणि खाली येत जाताना वाढत जाते. इन केस ऑफ ग्रुप नंबर 17, व्हॉट इज हॅपनिंग? इट इज द व्हेरी मच स्मॉल ॲटॉमिक साईज. त्या पिरियडिक टेबल मध्ये इथं स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज असणार आहे. आले लक्षात? सो ॲटॉमिक साईज इज स्मॉलेस्ट इन द रिस्पेक्टिव्ह पिरियड. जे महत्वाचे वाक्य आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची तेवढीच इथं लिहिली, नाही तर सगळं डिस्क्रिप्शन लिहिलं तर मग पहिल्या स्लाइड्स आहेत त्याच झाले असते. ठीक आहे, जे जे महत्वाचे पॉइंट आहेत त्याबद्दलचे तेवढंच इथे लिहिलंय. इन केस ऑफ ग्रुप 18, व्हॉट वॉज दॅट थिंग? द ॲटॉमिक रेडियाई वॉज मॅक्सिमम इन देअर रिस्पेक्टिव्ह पिरियड. ओके, ॲटॉमिक रेडियाई वॉज मॅक्सिमम इन देअर रिस्पेक्टिव्ह पिरियड. आले लक्षात? तर बघा 16 मध्ये रेग्युलर काय असेल ते स्मॉल इन्क्रीज वगैरे आहे.
नंतर 17 मधली जी साईज आहे ती सगळ्यात कमी आहे, त्या पिरियड मधला सगळ्यात छोटा कोण असेल तर ग्रुप 17चा असणार आहे आणि ग्रुप 18चा त्या पिरियड मधला सगळ्यात मोठा मॅक्सिमम असणार आहे. कळालं? So this is about atomic size. Let's move on to next property. Ionization enthalpy. Again, the ionization enthalpy is decreasing down the group. Okay, it is decreasing down the group. आणि परत रिझन जेव्हा आयनायझेशन एन्थॅल्पीचं रिझन द्यायचं असेल त्यावेळेस 2 पॉईंट सांगायचे असतात. एक म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज किंवा न्यूक्लिअर चार्ज आणि स्क्रीनिंग इफेक्ट. न्यूक्लिअर चार्ज, स्क्रीनिंग इफेक्ट हे 2 रिझन्स आहेत जे कमी जास्त होतात म्हणून आयनायझेशन एन्थॅल्पी मध्ये आपल्याला चेंजेस मिळतात. ओके, सो व्हॉट हॅपन्स इन ग्रुप नंबर 16? आपण बघितले ग्रुप नंबर 16 ची आयनायझेशन एन्थॅल्पी जास्तच आहे कारण की इट इज गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, वाढत जाते. पण ग्रुप 16 ची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ग्रुप 15 पेक्षा थोडीशी कमी आहे. ओके, इफ यू रिमेंबर दिस पॉइंट, elements of group 16 elements have generally low ionization enthalpy than corresponding group 15 elements. बरोबर आहे ना? आठवत आहे ना हे वाक्य? Can you tell me the reason? Can you tell me reason for this sentence? ग्रुप 16 ची आयनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यू 15 पेक्षा कमी का आहे? किंवा उलट म्हणूयात, 15 ची आयनायझेशन एन्थॅल्पी 16 पेक्षा जास्त का आहे? बिकॉज ग्रुप 15 हॅव हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बरोबर आहे ना? ग्रुप 15 have half filled electronic configuration, therefore it is stable or somewhat stable or extra stable electronic configuration. Therefore group 16 have low ionization enthalpy than 15. ओके, आणि सेकंडली परत एकदा सांगते, ग्रुप 16 मधनं एक इलेक्ट्रॉन बाजूला काढला तर त्याला स्टेबल कॉन्फिगरेशन मिळते. म्हणजे त्या इलेक्ट्रॉन दिला तर त्याला बरं पडते, कळते ना? इलेक्ट्रॉन दिला की तो स्टेबल होते. therefore त्याची आयनायझेशन एन्थॅल्पी परत कमी झाली. कळालं? लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट ग्रुप. ग्रुप नंबर 17 काय होतं? इट इज कन्सिडरेबली हायर. बरोबर आहे? किंवा एकंदरीतच आयनायझेशन पोटेन्शियल व्हॅल्यूज मॅक्सिमम आहेत, जास्त आहेत, मॅक्सिमम नाही म्हणता येणार आहे, बट इट इज हायर. ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात फ्लोरीनची खूप जास्त मॅक्सिमम आहे. आयनायझेशन एन्थॅल्पी ऑफ फ्लोरीन इज मच मॅक्सिमम बिकॉज ड्यू टू इट्स स्मॉल साइज. कळते? In general, ionization enthalpy value of group 17 is higher. ओके, नॉर्मली ते हायरच आहे आणि त्यातल्या त्यात फ्लोरीनचे बाकीच्यांपेक्षा अजून हायर आहे कारण की तो स्मॉल साईजचा आहे, त्याच्यामुळे त्यातनं इलेक्ट्रॉन बाहेर काढणं खूप डिफिकल्ट आहे. ओके, ड्यू टू द स्मॉल साईज. कळालं? व्हॉट अबाउट आयनायझेशन एन्थॅल्पी ऑफ ग्रुप 18? ग्रुप 18 चा काय होता? इट इज द हायेस्ट व्हॅल्यूज ऑफ आयनायझेशन एन्थॅल्पी. The elements have the highest values of ionization enthalpy. Why? Because they are most stable elements and they do not want to become unstable. जो स्टेबल असतो त्याला अनस्टेबल व्हायला आवडत नाही, त्याच्यामुळं तो स्वतःचा इलेक्ट्रॉन देणार नाही किंवा आयनायझेशन एन्थॅल्पी त्याची खूप हाय असणार. ओके, नेक्स्ट वन, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. So generally it is the high all the elements are highly electronegative. Okay, electronegativity is high and again it is going to decrease down the group. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघताना सुद्धा परत काय काय बघायचं, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा पॉइंट काय आहे तर ability to attract shared electron pair of the atom in a molecule. Ability to attract shared electron pair of the atom in the molecule. मॉलिक्यूल मधली ऍटमची ऍबिलिटी बघतो, तो पॉइंट एक लक्षात ठेवा आणि मग बघायचं. अगेन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी increases from left to right. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी increases from left to right. तर लेफ्ट टू राईट वाढत चालली आणि आपण सगळे राईट हँड साइडला होतात का? बरोबर आहे, पी ब्लॉक आपण जो बघतोय तो राईट हँड साइडचा आहे, त्यामुळे त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायर आहे. ओके, अँड द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस डाउन द ग्रुप. ओके, इट इज बिट ऑब्वियस बिकॉज ऑफ इन्क्रीज इन साइज. सो इन केस ऑफ ग्रुप 16 सगळ्यांसाठी हा पॉइंट सेम आहे, इट इज गोइंग टू डिक्रीज डाउन द ग्रुप. फक्त जे वेगळं आहे तेवढं मी इथे लिहिलेलं आहे. ग्रुप 16 मधला जो पहिला एलिमेंट आहे ऑक्सिजन, इट इज द सेकंड मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह मॉलिक्यूल. ओके, इट इज द सेकंड मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह मॉलिक्यूल. सो हु इज द फर्स्ट? फ्लोरीन. ओके, ग्रुप 17. फ्लोरीन इज द most electronegative element in the periodic table. Fluorine is most electronegative element in the periodic table. What about group 18? The electronegativity of inert gases is 0.
because they have no tendency to attract electron pair because they do not form molecule. Okay, मॉलिक्यूल तयार करायच्या नादालाच ते लागत नाही, त्याच्यामुळं आयन पेअर शेअरच होत नाही, मग ते अट्रॅक्ट करायचा प्रश्नच येत नाही. कळलं? सो द इलेक्ट्रोनेगेटिव्ह व्हॅल्यूज आर टेकन ॲज 0. ओके, next one, electron gain enthalpy. So again, same as electronegativity, they have high values. Okay, in case of electron gain enthalpy, it is negative value, so generally high negative value, and it becomes less negative as we go down the group. Okay, the enthalpy becomes less negative as we go down the group. So next one, याच्यामध्ये महत्वाचं कोण आहे तर ऑक्सिजन आणि फ्लोरीन. ऑक्सिजनची जी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी व्हॅल्यू आहे ती सल्फर पेक्षा कमी आहे, आणि सेम विथ फ्लोरीन. फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी व्हॅल्यू ही क्लोरीन पेक्षा कमी आहे. कळालं? ऑक्सिजनची सल्फर पेक्षा कमी आणि फ्लोरीनची क्लोरीन पेक्षा कमी, अदरवाइज ट्रेंड आहे ती ओके मध्ये चालते. कळालं? आणि रिझन काय दोघांसाठी एकच रिझन आहे, दॅट इज द स्मॉल साईज. स्मॉल साईज असल्यामुळे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन येण्यासाठी फोर्स ऑफ रिपल्शन जास्त होतो. कळालं? ग्रुप 17 साठी एक पॉइंट काय लक्षात ठेवायचा आहे, दे हॅव मोस्ट एक्स्ट्रीम निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी व्हॅल्यूज. कारण की सगळ्यात जास्त निगेटिव्ह कोण आहेत तर ग्रुप 17. ओके, सो मॅक्सिमम निगेटिव्ह व्हॅल्यूज कोणाच्या आहेत तर ग्रुप नंबर 17 च्या. ओके, आणि ग्रुप नंबर 18 एक्झॅक्टली अपोजिट, दे हॅव लार्ज पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी व्हॅल्यूज. Noble gases or group 18 have large positive electron gain enthalpy values. Okay, सो एकदा बघून घ्या हे टेबल, यामध्ये कोणता पॉइंट आपला म्हणजे तुम्हाला समजला नसेल तर परत विचारा. मी फक्त जे जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते इथं घातलेले, तुम्ही हे लिहून घ्या, म्हणजे शॉर्टकट मध्ये तुम्हाला हे एकदा वाचलं की सगळं वाचल्यासारखं होईल. सो शॉर्टकट मध्ये हे दिलेलं आहे, ऑल atomic properties are there. So write down it once and then we'll go for next point. कुणाला या 4 पॉइंट्स मध्ये कन्फ्युजन असेल अजूनही, हे असं का झालं तसं का झालं विचारायचं असेल तर विचारू शकता. लिहून झालं की सांगा, म्हणजे आपण पुढे जाऊयात. ओके,
बरं मगाशी सांगितलं होतं तुम्हाला इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी व्हॅल्यूज कशाच्या ग्रुप 18 मध्ये क्रिप्टॉन आणि कोण होता मिनिट हा बघून सांगते. आर्गॉन आणि क्रिप्टॉन. ओके आर्गॉन आणि क्रिप्टॉन त्यांची होती 96. ओके इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी 96 किलो जूल पर मोल आणि त्या दोन्हीची सेमच आहे. ठीक आहे इट इज डिक्रीजिंग बट इट इज सेम फॉर दिस टू. सो त्याचे काय व्हॅल्यूज मगाशी लिहिल्या होत्या त्या करेक्ट होत्या त्याच्यामध्ये काही चेंज नाहीये. पुढे जायचं. Okay, so this is about the trends in atomic properties of the elements. Now we'll move to the next point, and that is physical properties of group 16, 17 and 18 elements. Okay, जे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीच होतं क्रिप्टॉन आणि आर्गॉनचं ते मी तुम्हाला उद्या आन्सर सांगेल बघून नीट, कारण की उगाच काही पण आन्सर देण्यात अर्थ नाहीये. मी व्यवस्थित बघून तुम्हाला सांगेल. फक्त आता पुढे एवढं लक्षात ठेवा की दोन्ही व्हॅल्यूज सेम आहे. ठीक आहे पुढे जाऊयात आपण. Physical properties of group 16, 17 and 18 elements. Okay, so we are going to see the properties differently. म्हणजे वेगवेगळ्या बघायचं आपल्याला एकदा 16च्या मग 17च्या आणि मग 18च्या. ओके सुरू करायचं. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय बघायचं आपल्याला, बेसिकली ते कसे दिसतात. फिजिकल याचा अर्थ काय, त्यांचं फिजिक्स का ते कसे दिसतात. ठीक आहे वेदर दे आर सॉलिड लिक्विड और गॅस, वेदर दे आर मेटल्स और नॉन मेटल्स. ओके ते आपल्याला सगळं बघायचंय. त्यांचे मेल्टिंग पॉइंट्स कसे आहेत, बॉइलिंग पॉइंट कसे आहेत ते सगळं आपल्याला बघायचं. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट वन, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स. ओके सुरू करायचं. So see this table, you can see the elements OS, Ac, Ta, Po, the density is increasing down the group. Okay, melting point is also increasing down the group and boiling point is also. Okay, so there is no anomaly in that. म्हणजे रेग्युलर आपल्याला इन्क्रीज दिसते. आणि तुम्हाला हेही माहितीच असेल की ऑक्सिजन हा गॅस आहे बरोबर ना, ऑक्सिजन गॅस आहे, हे बाकीचे सगळे सॉलिड्स आहेत. ओके पहिला गॅस आहे नंतरचे हे सॉलिड्स आहेत, त्यामुळे तुम्हाला हे डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट पण त्या दृष्टीने दिसते. कळालं. So let us check these physical properties one by one. हे टेबल नका लिहू, हे टेबल तुमच्या बोर्डच्या बुक मध्ये आहे त्याच्यामुळे हे टेबल लिहू नका. मात्र फिजिकल प्रॉपर्टीज जे इथे दिसतात त्या लिहा. हे टेबल फक्त कंपॅरिझन साठी आहे त्याच्यामुळे हे लिहू नका. पहिले जे टेबल्स होते ते छोटे छोटे होते म्हणून पटकन लिहून घ्या म्हणलं. आता हे काही लिहित बसू नका, फक्त प्रॉपर्टीज लिहून घ्या. ठीक आहे. सो फर्स्ट वन, ऑक्सिजन इज गॅस ॲट रूम टेम्परेचर. Oxygen is gas at room temperature while others are solid at room temperature. ठीक ऑक्सिजन एकटाच गॅस आहे, बाकीचे सगळे सॉलिड आहेत. आणि परत आपल्याला हे बघायचं, पुढचा एक पॉईंट बघायचा अनोमलस बिहेवियर. त्यामध्ये हा पॉईंट एक महत्वाचा येणार आहे की तो एकटाच गॅस आहे आणि बाकीचे सगळे सॉलिड आहेत. ठीक आहे. सो जस्ट कीप इन माइंड द ऑक्सिजन इज गॅस while others are solid. Next, see metallic properties. ऑक्सिजन अँड सल्फर आर नॉन मेटल्स. ठीक आहे ओ आणि एस हे दोघ जण काय नॉन मेटल्स आहेत. सेलेनियम अँड टेल्युरियम, सेलेनियम अँड टेल्युरियम आर मेटलॉइड्स while polonium is a metal. Okay, in normal condition oxygen, sulfur are non metals, these two are metalloids and this polonium is metal. Okay, so what can you say about metallic character trend, metallic character trend of group 16 element, whether it is increasing or decreasing. तुमचा ऑडिओ बंद करा. What about the trend in metallic properties of group 16 element, whether metallic character is increasing or decreasing? Metallic character increasing or decreasing? Metallic character is increasing down the group. एकदम टॉपचा होता तो नॉन मेटल होता, मग मेटलॉइड झाले आणि मग मेटल आलं. म्हणजे काय मेटॅलिक कॅरेक्टर इज इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. ओके, मेटॅलिक कॅरेक्टरचा अर्थ माहितीये का? मेटल्स, एखादी गोष्ट मेटल आहे आणि एखादी गोष्ट नॉन मेटल आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे.
तर डोळ्यासमोर तुम्हाला येत असेल की लाकूड म्हणजे मेटल आहे, लोखंड म्हणजे मेटल आहे. बेसिकली म्हणजे 5वी-6वी मेटल शिकला प्रकार. त्याच्यामध्ये काय एक असतं कोण की जो इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊन देत नसेल किंवा वेदर इट इज बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, त्याला म्हणायचं नॉन मेटल, आणि गुड कंडक्टर असेल त्याला म्हणायचं मेटल. आणि थोडंसं पुढे आल्यावर 10वी-11वी मध्ये गेल्यावर तुम्हाला मेटल्सची डेफिनेशन काय दिसते की ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स इझिली लूज करतात. ठीक आहे, दे बिकम इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. जे इलेक्ट्रॉन्स लूज करून इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होतात त्यांना म्हणायचं मेटल, आणि जे इलेक्ट्रॉन गेन करून इलेक्ट्रॉन निगेटिव्ह होतात त्यांना म्हणायचं नॉन मेटल. कळतंय काय सांगते? जे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होतात ते मेटल्स, ज्यांना इलेक्ट्रॉन डोनेट करून पॉझिटिव्ह व्हायला आवडतं ते कोण झाले मेटल्स, आणि ज्यांना इलेक्ट्रॉन गेन करून निगेटिव्ह व्हायला आवडतं त्यांना म्हणायचं नॉन मेटल्स. तर मेटॅलिक प्रॉपर्टी खाली जात असताना इन्क्रीज होते. डाऊन द ग्रुप मेटॅलिक प्रॉपर्टी इज इन्क्रीजिंग. व्हॉट डज इट मीन? The ability of donation of electron is increasing down the group. Ability of donation of electron increases down the group. Okay. इलेक्ट्रॉन डोनेट करायची, इलेक्ट्रॉन लूज करायची प्रॉपर्टी डाऊन द ग्रुप इन्क्रीज होत चालली आहे, म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत चालले. ओके, सो आय होप यू अंडरस्टँड दिस पॉइंट. So just keep in mind, oxygen, sulfur are non-metals, selenium, tellurium are metalloids, and polonium is metal. Okay. Second one, polonium is radioactive and short-lived. Okay, that we have already seen in occurrence. पण आता इथे आपण फिजिकल प्रॉपर्टी मध्ये आहोत म्हणून ही परत एकदा प्रॉपर्टी आपण इथे बघितली आहे. इट इज अ रेडिओ अँड शॉर्ट लिव्ड. त्याची व्हॅल्यू किती आहे? ती हाफ व्हॅल्यू 13.8 डेज. ओके, 13.8 डेज, 13.8 दिवस. ओके, this is the most important one. All these elements exhibit allotropy. Okay, just underline this sentence. All these elements exhibit allotropy. Allotropy चा अर्थ माहिती आहे ना? allotropy म्हणजे काय? त्यांचं नॅचरल ऑकरन्स वेगवेगळ्या शेप्स मध्ये असतो, वेगवेगळ्या क्रिस्टल्स मध्ये असतो. ओके, वी आर गोइंग टू सी द allotropy ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स नेक्स्ट टाइम. म्हणजे आपल्याला थोडंसं पुढे गेल्यावर हे बघायचंय. आता फक्त हा पॉइंट लक्षात ठेवा की यातल्या सगळ्यांमध्ये allotropy आहे. All these elements exhibit allotropy. So just star this sentence. Why? Because true or false ला विचारतात. ठीक आहे, किंवा क्वेश्चन असतो की विच वन इज करेक्ट अमंग द फॉलोइंग. 4 सेंटेन्सेस असतात आणि कोणतं करेक्ट आहे, तर त्याच्यामध्ये हा सेंटेन्स नेहमी असतं की ग्रुप 16 एक्झिबिट allotropy. ओके, so this is the only group where all these elements that exhibit allotropy. Okay, so this is the one, this one sentence is important. Now next, the normal trends in melting point and boiling point that we can see, it is going to increase as atomic number is increasing down the group. Okay, आता एक क्वेश्चन बघूया. कळालंय ना सगळ्यांना? काही डाऊट नाहीये ना असं का होतंय तसं का होतंय? टेबलवरनं तुम्हाला समजतच असेल की इन्क्रीज होत आहे, मेटॅलिक कॅरेक्टर वाढत चाललंय, मेल्टिंग पॉइंट वाढत चाललाय, डेन्सिटी वाढत चालली. ओके, तर नाउ क्वेश्चन इज की डेन्सिटी वाढते त्याबद्दल वाद नाही, सॉरी मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट वाढतोय त्याबद्दल वाद नाही, पण ऑक्सिजन आणि सल्फर मध्ये एवढा डिफरन्स का आहे? वाय देयर इज अ लार्ज डिफरन्स बिटवीन मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट्स ऑफ ऑक्सिजन अँड सल्फर? क्वेश्चन कळालंय? ऑक्सिजन बघा रूम टेम्परेचरला गॅस आहे, तर ते मेल्टिंग पॉइंट 55 केल्विन आहे, आणि सल्फरचा किती आहे तर 393. ओके, बॉइलिंग पॉइंट सुद्धा तुम्हाला दिसेल तसंच आहे. म्हणजे असं का आहे? उलट आपण कसं म्हणतो, एक गॅस झाला की नंतर लिक्विड असतं आणि मग सॉलिड असतं, बरोबर आहे ना? ऑक्सिजन नंतर सल्फर करत तर लिक्विड पाहिजे होतं आणि मग सेलेनियम सॉलिड, म्हणजे जरा ट्रेंड एकसारखी आली असते. मग एवढा डिफरन्स का आहे? ओके, देअर मस्ट बी सम रिझन. ओके, आणि रिझन काय आहे तर नॅचरली अकरिंग, हे जे आपण बघतोय हे जे गॅस वगैरे आपण मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट बघतोय ते नॅचरली अकरिंग सल्फर, नॅचरली अकरिंग ऑक्सिजनचे बघतोय. तर नॅचरली ऑक्सिजन कसा दिसतो आपल्याला तर ऑक्सिजन गॅस, बरोबर आहे ना? नॅचरली ऑक्सिजन कसा दिसतो? O2 मॉलिक्यूल, बरोबर आहे? O2 ऑक्सिजन एक्झिस्ट ऍज O2 मॉलिक्यूल, while sulfur exist as S8. ओके, सल्फर कसा दिसतो नॅचरली तर S8. 8 सल्फरचे ऍटम्स असतात की जे एकमेकांना क्राउन शेप मध्ये, आपण शेप बघणार आहोत S8 चा परत एकदा. फक्त लक्षात ठेवा की ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल बनण्यासाठी ऑक्सिजनचे 2च ऍटम लागतात, म्हणजे O2 मॉलिक्यूल होतं. कळालंय? पण सल्फर साठी 8 सल्फरचे ऍटम्स एकत्र येतात आणि एक सल्फरचा मॉलिक्यूल तयार होतो. ओके, सो इट इज अ बिग स्ट्रक्चर. तर ते स्ट्रक्चर मोठं झालंय आणि ऑक्सिजनचं स्ट्रक्चर छोटं झालं. ओके, सो दॅट
डिफरन्स इज नथिंग बट ॲटॉमिसिटी. त्याला नाव काय आहे? ॲटॉमिसिटी. की ऑक्सिजन 2 ॲटमचा बनलाय आणि सल्फर 8 ॲटम्सचा बनलाय. ओके, ऑक्सिजन इज मेड अप ऑफ 2 ॲटम्स while sulfur is made up of 8 atoms. So it is called as, this property is called as atomicity. ओके, मॉलिक्यूल किती ॲटम्स पासून बनलाय त्याला काय म्हणायचं? ॲटॉमिसिटी. कळाले? सो याच्यावर तुमच्या लक्षात येईल की नॅचरली जो ऑक्सिजन आढळतोय, नॅचरली जो ऑक्सिजन आहे तो स्मॉल साईज मध्ये आहे आणि सल्फर आहे तो लार्ज साईज मध्ये आहे. कळतंय? ऑक्सिजन आहे तो स्मॉल साईज मध्ये आहे आणि सल्फर लार्ज साईज मध्ये आहे. देयर इज अ डिफरन्स इन मॉलिक्युलर साईज. ओके, मॉलिक्युलर साईज मध्ये डिफरन्स आहे आणि ऑब्विसली मोठा कोण असणार आहे? सल्फर, आणि ऑक्सिजन झालाय छोटा. कळाले? आता मॉलिक्युलर साईज बदलली म्हणून काय फरक पडतो हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, मॉलिक्युलर साईज लक्षात आलं ना, की सल्फर असा मोठा दिसणार आहे आणि त्यामानाने ऑक्सिजन छोटा दिसणार आहे. सल्फरचा एक मॉलिक्यूल दिसताना मोठा दिसणार आहे, त्याचा व्हॉल्यूम जास्त असणार आहे, डेन्सिटी जास्त असणार आहे, आणि ऑक्सिजनचा व्हॉल्यूम कमी असणार आहे, डेन्सिटी वगैरे सगळं कमी असणार आहे. कळालं? सो व्हॉट विल हॅपन ड्यू टू दिस? याच्यामुळे काय झालं तर दोन सरफेस मध्ये जेवढा सरफेस मोठा असेल तेवढं सरफेसचं एक्सपोजर किंवा सरफेस बरोबर असणारे जे वॅन्डरवाल फोर्सेस असतात, माहितीये ना, वॅन्डरवाल्स फोर्सेस, की दोन मोठे पार्ट्स आहेत ते एकमेकांच्या जवळ आले तर त्यांच्यामध्ये कनेक्शन भरपूर होणार आहे. कळतंय? पण ऑक्सिजन दोन छोटे पार्ट आहेत ते एकमेकांच्या जवळ आले तर त्यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी खूप कमी राहणार आहे, कारण की ते ऑलरेडी एवढे छोटे आहेत की त्यांच्यामध्ये वॅन्डरवाल फोर्सेस एकदम कमी राहणार आहे. आणि सल्फरचा साईज मोठा आणि दुसरा म्हणजे एक एसिड आणि दुसरा एसिड दोघं एकमेकांच्या जवळ आले तर भरपूर सरफेस एरिया मिळणार आहे एकमेकांशी इंटरॅक्ट करायला. लक्षात येते मी काय सांगते? सल्फरचा ॲटॉमिक साईज मॉलिक्युलर साईज मोठा आहे, तो मोठा सरफेस कव्हर करणार आहे. दुसरा पण सल्फर एसिड आणला तर दोघ जण जेव्हा एकमेकांच्या जवळ येतील तेव्हा त्यांच्यामध्ये भरपूर कॉन्टॅक्ट होणार आहे. पण ऑक्सिजन छोटे आहेत त्यांच्यामधला कॉन्टॅक्ट कमी असणार आहे. कॉन्टॅक्ट याचा अर्थ काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाल्यामुळं ऑक्सिजन गॅस फेज मध्ये गेला आणि सल्फर मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे तो सॉलिड फेज मध्ये गेला. कळतंय ना? आपण सॉलिड लिक्विड गॅस जेव्हा अगदी शिकलो होतो सुरुवातीला फेजेस मध्ये, त्यावेळेस आपण बघितलं होतं की जर का फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त असेल तर सॉलिड असतं, कमी झालं की लिक्विड होतो, खूप कमी झालं तर गॅस होतो. सो ड्यू टू द लार्ज मॉलिक्युलर साइज sulfur experiences maximum van der Waals forces of attraction. ठीक आहे, परत एकदा रिपीट करते मी. ड्यू टू द, आता कसं होतं परत एकदा सांगते बघा. तुम्हाला माझा हे दिसतोय ना, चेहरा दिसतोय ना? सल्फरचा एक मोठा, आता बघा हा माझा हात म्हणजे एक एसेट मॉलिक्यूल, ठीक आहे, हा एक माझा हात म्हणजे एसेट मॉलिक्यूल आहे, हा दुसरा एसेट आहे. हे दोन S8 म्हणजे दोन सल्फरचे मॉलिक्युल्स आहेत एकमेकांच्या जवळ आले तर त्यांच्यामध्ये बरेच पॉइंट्स आहेत की जे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात म्हणजे काय? त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त झालं. कळाले? पण ऑक्सिजन हा एवढासा दोन ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स जवळ आले तर काय होणार आहे? त्यांच्यामधला कॉन्टॅक्ट एवढाच राहणार आहे, जेवढे ते एकमेकांना चिकटणार आहे तेवढाच फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार. तर ड्यू टू द स्मॉल सरफेस एरिया ऑफ O2 molecule, their contact or their van der Waals forces will be smaller, and due to the large surface of acid their contact is maximum, आणि जेवढं एकमेकांमध्ये कॉन्टॅक्ट जास्त होईल तेवढं ते एकमेकांना चिकटून बसणार आहे आणि तेवढा त्यांचा मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट वाढत जाणार. येते लक्षात? जेवढे ते एकमेकांच्या जवळ असतील तेवढं त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार आणि त्यांचं मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट वाढत जाणार. कळाले? आणि कॉन्टॅक्ट कशामुळे वाढलाय? तर पॉलीॲटॉमिक साईज मुळे. कळाले? पॉलीॲटॉमिक साईज असल्यामुळे काय झालंय? इथं 8 सल्फरचे मॉलिक्युल्स आहेत जे भरपूर मोठे आहेत आणि भरपूर जण आहेत आणि ऑक्सिजन ऑलरेडी छोटा आहे आणि ते दोघं जणच आहेत. कळाले? सो सरफेस एरिया कमी आहे ऑक्सिजनचा आणि S8 चा सरफेस एरिया जास्त आहे, त्याच्यामुळे S8 कडे कॉन्टॅक्ट करायला किंवा वॅन्डरवाल फोर्सेस क्रिएट करायला भरपूर जास्त जागा आहे. ओके, सो ड्यू टू द लार्ज मॉलिक्युलर साईज S8 can be S8 have high number of van der Waals forces of attraction, therefore it occurs in solid phase while oxygen occurs in gas phase. कळाले? आधी समजून घ्या, ह्याची गडबड करू नका. समजलंय ना सगळ्यांना? सरफेस एरियावरती हे सगळं गणित आहे. सरफेस एरिया वाढला, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला. तुम्ही कॅटॅलिसिस मध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की सरफेस एरिया वाढला की रिएक्शन्स होतात, सरफेस एरिया वाढला की सगळं चांगलं होतं. तसंच इथं सुद्धा झालंय.
ओके, सो राईट डाऊन ऑल दीज पॉइंट्स. आणि काही डाऊट असेल तर परत विचारा. झालंय सगळ्यांचं लिहून पुढे जायचं. ओके, सो लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट पॉइंट. सो हे समजलं ना सगळ्यांना ऑक्सिजन गॅस का आहे आणि सल्फर म्हणजे आता महत्वाचं काय बघा. मग हा क्वेश्चन जेव्हा विचारलेला आन्सर एक्सप्लेन करायच्या आधी वाय देर इज अ लार्ज डिफरन्स बिटवीन मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट्स ऑफ ऑक्सिजन अँड सल्फर. तर बऱ्याच जणांनी उत्तर काय दिलं होतं की ऑक्सिजन गॅस फेज मध्ये आहे आणि सल्फर सॉलिड मध्ये आहे म्हणून दोघांमध्ये फरक आहे. सो दिस इज नॉट द आन्सर. क्वेश्चन हाच आहे की ऑक्सिजन गॅस मध्ये का आहे आणि सल्फर सॉलिड मध्ये का आहे. कळते ना. नाहीतर ते आन्सर नाही होणार. लक्षात घ्या की उगाचच कशाला तरी काय जोडायचं. इथं जो प्रश्न विचारला की मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट मध्ये डिफरन्स का आहे. मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट आला की फेज ही आलीच त्याच्यामुळे त्याचाच अर्थ ऑक्सिजन गॅस मध्ये का आहे आणि सल्फर सॉलिड मध्ये का आहे आपल्याला त्याच उत्तर द्यायचं. कळालं. तर जस्ट क्वेश्चन कोणता आहे तो नीट बघून उत्तर द्यायचं. पुढे जाऊयात आपण. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 17 एलिमेंट्स. ओके, so see this table. Again you can see regular increase in density, melting point and boiling point. Okay, इथं सुद्धा तुम्हाला ऍस्टॅटिनच्या व्हॅल्यूज जास्त मिळणार नाहीये. मला फक्त काय आपला महत्वाचा यांच्यामध्ये कोण असतं तर FCl-BrI. ठीक आहे, सो सुरू करायचं. यांच्या प्रॉपर्टीज खूप इंटरेस्टिंग आहेत ग्रुप 17च्या. कारण की एकही म्हणजे याच्यामध्ये मेटल नाहीये किंवा वेगवेगळे कलर्स वगैरे असतात काय काय आहेत ते आपण नीट बघूया. फक्त प्रॉपर्टीज खूप चांगल्या आहेत आणि व्हेरिएशन्स एकदम स्मूथ आहे म्हणजे काय असेल ती व्यवस्थित इन्क्रिमेंट वगैरे दिसते. ओके, हॅलोजन्स डिस्प्ले स्मूथ व्हेरिएशन्स इन देअर फिजिकल प्रॉपर्टीज. So first one, physical state and colors. Okay, first thing, all halogens have color. Okay, हे चौघ जण जे आहेत पहिले 4 जणच बघतोय आपण. All these halogens are colored compounds. Okay, or colored atoms or colored molecules also. ठीक आहे, हे असले की कलर मिळतो थोडक्यात. आणि यांचे जे कलर सेपरेट आहेत त्याचा उपयोग ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये होतो. ठीक आहे, हा पॉइंट आहे इनऑर्गॅनिकचा. ठीक आहे, हा पॉइंट आहे इनऑर्गॅनिकचा पण यांच्या कलरचा उपयोग आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक अनालिसिस मध्ये होत असतो. त्यामुळे या कलर्सला खूप महत्व आहे. तुम्हाला आठवत असेल तर ऑक्टरन्सच्या वेळेस आपण बघितलं होतं की ग्रीन कलर मध्ये काढले होते ते 4 गोल जे होते ते ग्रीन कलर मध्ये होते. आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे ग्रीन कलर आहे त्याला काहीतरी स्पेसिफिक रिझन आहे की त्या ग्रीन कलरमुळे त्या हॅलोजन आहेत ते आपल्याला कळतं वगैरे. ठीक आहे, सो दॅट कलर इज इम्पॉर्टंट इन केस ऑफ एव्हरी हॅलोजन. ओके, so let's start with it.
Fluorine, it is a gas. It is pale yellow in color. Chlorine, it is a gas. It is greenish yellow in color. Bromine is a liquid, reddish brown in color, and iodine is a solid, dark violet in color. So you can see the trend in physical state also and trend in colors also. Physical state मध्ये बघा फ्लोरीन गॅस आहे, क्लोरीन गॅस आहे, ब्रोमीन लिक्विड झाला आणि आयोडीन सॉलिड झालं. म्हणजे हळूहळू काय व्हायला लागलाय, डेन्सिटी वाढायला लागली आहे, मेल्टिंग पॉइंट वाढायला लागलाय, बॉइलिंग पॉइंट वाढायला लागलाय. ठीक आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत काय झालं होतं बघा, ऑक्सिजन गॅस होता लगेच सॉलिड सल्फर सुरू झाला. तसं इथं नाहीये. इथं व्यवस्थित काय असेल ती ट्रेंड हळूहळू वाढत चालली. कळाले? दॅट इज व्हॉट स्मूथ व्हेरिएशन आहे. आले लक्षात? आणि कलर्स मध्ये पण बघा सुरुवातीला फेंट कलर आहे आणि हळूहळू डार्कनेस वाढत जातो. ओके, यू कॅन सी द डार्कनेस ऑफ दिस कलर इज इन्क्रीजिंग ऍज यू गो डाऊन द ग्रुप. सुरुवातीला येलो कलर होता तो डार्क होत डार्क व्हायलेट पर्यंत गेला. ओके, सो दिस इज द स्मूथ व्हेरिएशन इन द प्रॉपर्टीज. आणि याच्या कारण काय आहे, जेव्हा आपण ऑक्सिजन आणि सल्फर बघितला त्यावेळेस काय बघितलं होतं, तर ऑक्सिजन O2 झाला होता आणि सल्फर काय झाला होता, तर S8 झाला होता. बरोबर आहे. ऑक्सिजन वॉज O2 अँड सल्फर वॉज S8. ठीक आहे. तसं इथं होत नाही. इथं चौघ जण काय होतात, F2, Cl2, Br2 आणि I2. सगळेजण डायॲटॉमिक मॉलिक्युल्स आहेत. त्याच्यामुळे सगळेजण दिसायला सेम आहेत. त्याच्यामुळे प्रॉपर्टी मध्ये सुद्धा स्मूथ व्हेरिएशन आहे. फक्त साईज वाढल्यामुळं हळूहळू काय व्हायला लागलं, गॅस फेजचं लिक्विड, लिक्विडचं सॉलिड. कळालं? आणि सेकंडली कलर मध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल हळूहळू डार्कनेस वाढत चाललाय. ऑल दीज आर डायॲटॉमिक इन नेचर. मगाशीच सांगितले सगळेजण 2 फ्लोरीन, 2 क्लोरीन, 2 ब्रोमीन, 2 आयोडीन असं आपल्याला ऍज अ गॅस मिळू शकतो. ठीक आहे. आपण मेटलर्जी मध्ये पण बघितले की नुसता फ्लोरीन ऍटम नसतो, Cl2 गॅस आपल्याला तयार मिळतो. कळालं? ऑल दीज आर डायॲटॉमिक इन नेचर. नेक्स्ट वन, सोल्युबिलिटी. ओके, see what is the solubility. F and Cl are soluble in water. F and Cl are soluble in water. Br and I are sparingly dissolvable in water. Sparingly हा शब्द माहिती आहे का तुम्हाला? स्पेरिंगली सोल्युबल ऐकलाय का शब्द हा? स्पेरिंगली याचा अर्थ काय, तर व्हेरी लेस क्वांटिटी. ओके, थोडक्यात काय, ऍज यू गो डाऊन द ग्रुप सोल्युबिलिटी इज डिक्रीजिंग. पहिल्यांदा F आणि Cl वॉटर मध्ये सोल्युबल होते, खाली यायला लागू तसं वॉटर मधली सोल्युबिलिटी कमी होत जाते. कळलं? वॉटर मधली सोल्युबिलिटी कमी होत जाते, पण हे सगळे जे आहेत गॅसेस ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये खूप इझिली डिझॉल्व्ह होतात. ओके, and mostly bromine and iodine. Okay, they are sparingly dissolvable in water but totally dissolvable in organic solvent to give colored solutions. ठीक आहे. हे महत्वाचं वाक्य आहे की कलर्ड सोल्युशन मिळतात. हे बघा इथे जे कलर्स आहेत त्या कलर्सचे आपल्याला सोल्युशन मिळतात. कळाले? सो बघा, ऍज यू गो डाऊन द ग्रुप सोल्युबिलिटी इन वॉटर इज डिक्रीजिंग. ओके, वॉटर मधली सोल्युबिलिटी कमी होत जाते. शेवटी आयोडीन वगैरे आहेत ते एकदम स्पेरिंगली डिझॉल्वेबल आहेत. बट ऑल दीज ॲटम्स आर रेडीली डिझॉल्वेबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. ओके, दे आर डिझॉल्वेबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणजे कोणते, की ज्याच्यामध्ये जे वॉटर मध्ये होत नाहीत, लाईक ऑइल, पेट्रोल किंवा अजून आपण ऑर्गॅनिक मध्ये बोलायचं झालं तर बेन्झिन, इथर, ऐकलेत ना नावं, हे सगळे सॉल्व्हंट्स आहेत. सो या सॉल्व्हंट मध्ये हे सगळे जण इझिली डिझॉल्व्ह होतात आणि आपापले जे काय कलर्स आहेत ते देतात. कळाले? आणि वेगवेगळे कलर्सच्या सोल्युशन तयार झाल्यामुळे आपल्याला अनालाइज करायला सोपं जातं की हा याच्यामध्ये फ्लोरीन प्रेझेंट आहे, याच्यामध्ये क्लोरीन आहे अँड एक्सेट्रा. कळाले? दॅट कलर इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणि आता महत्त्वाचा प्रश्न आहे की कलर दिसतो म्हणजे काय दिसतं. जर आपण दुसरीकडे जाऊयात, म्हणजे आपल्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधनं किंवा पिरियडिक टेबल मधनं जर आपण फिजिक्स मध्ये जाऊयात किंवा फिजिकल मध्ये जाऊयात, की कलर दिसतो म्हणजे काय होतं, कॅन यू टेल मी? किंवा आता माझ्या ड्रेसचा कलर पिंक आहे म्हणजे नक्की काय होत असतं? किंवा तुम्हाला दिसतं आकाशाचा रंग निळा आहे, झाडांचा रंग हिरवा आहे. हा रंग दिसतो म्हणजे काय, तर तो रंगाचा जी काय एनर्जी आहे ती विजिबल रेंज मध्ये, बरोबर ना? 400 to 600 नॅनोमीटर, दॅट इज द विजिबल रेंज. जी फ्रिक्वेन्सी आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची, त्या फ्रिक्वेन्सी मध्ये हे कलर आल्यामुळे आपल्याला दिसतात. कळाले? जे आपल्या डोळ्यांना दिसू शकतात त्या रेंज मध्ये आलेले असतात. कळाले? विजिबल रेंज मध्ये का दिसतं आपल्याला? त्या विजिबल रेंज मध्ये दिसतं म्हणजे एक्झॅक्टली काय होत असतं,
तर कोणत्याही गोष्टीला रंग आहे, आपल्याला आपण हा पॉइंट आपल्याला परत बघायचा आहे कलरचा. कलर्स कशामुळे दिसतो, तर कलर कशामुळे दिसतो, कुठली गोष्ट असेल की ज्याला कलर दिसतो, की मेटल्सला वेगवेगळे कलर असतात, सोल्युशन्सला वेगवेगळे असतात. तर हे कशामुळे दिसतात, पहिलं कारण काय सांगितलं, की जर का ते कलर्स विजिबल रेंज मध्ये असतील तर आपल्या डोळ्यांना दिसतात. दिस इज द फर्स्ट थिंग. सेकंडली काय होत असतं, त्याच्या आतमध्ये काय रिएक्शन होत असते, जेव्हा कुठलीही गोष्ट कलर दाखवते, म्हणजे काय होत असतं, म्हणजे इलेक्ट्रॉन्स असतात, आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, ते बाहेरची एनर्जी ऍब्झॉर्ब करतात आणि हायर एनर्जी लेवलला जातात. कळतंय? आउटर मोस्ट शेल मधले जे लूजली पॅक्ड इलेक्ट्रॉन्स असतात ते एनर्जी ऍब्झॉर्ब करतात. एनर्जी म्हणजे कुठली, लाईट एनर्जी असेल किंवा जवळपासची काय एनर्जी असेल ती ऍब्झॉर्ब करतात आणि हायर एनर्जी लेवलला जातात. हायर एनर्जी लेवलवरनं परत खाली येतात. हाय एनर्जी लेवलला गेले की परत खाली येतात. खाली येताना एनर्जी रिलीज होते. एनर्जी जी रिलीज होते, द एनर्जी रिलीज इज नथिंग बट द कलर. काय सांगते बघा, जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेटवरनं ग्राउंड स्टेट मध्ये येतो, जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेटवरनं ग्राउंड स्टेट मध्ये येतो तेव्हा एनर्जी रिलीज होते, आणि जी एनर्जी रिलीज होती त्या एनर्जीचं कन्व्हर्जन कलर मध्ये होतं. ठीक आहे, कलर एनर्जी तुम्हाला माहिती असेल, एनर्जीचे वेगवेगळे कन्व्हर्जन्स आपण करू शकतो. लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटीमध्ये, किंवा सॉरी इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन विंड एनर्जीमध्ये. तसंच इथलं ही एनर्जी आहे ते कशामध्ये कन्व्हर्ट होती, तर कलर्स मध्ये. आणि जर का ते कलर्स आपल्या विजिबल स्पेक्ट्रामध्ये येत असेल तर आपल्याला ते डोळ्यांना दिसतात. कळाले? सो दिस FCl-BrI यांचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स, ते त्यांची जी एनर्जी रिलीज आहे ती विजिबल स्पेक्ट्रम मध्ये येते, म्हणून ते कलर्स देतात. ओके, दे शो कलर बिकॉज after emission of energy, that energy is emitted in the visible spectral region. The energy is released in visible spectral region. Therefore, we can see the colored solutions of all these inorganic compounds or anything. म्हणजे कोणताही कलर त्याच्यामध्ये दिसतो. So this is related to solubility and giving colors. Okay. Next one. Next important point आहे बघा, ट्रेंड ऑफ बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. ओके, बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. बॉन्ड कोणते आहेत, डायटॉमिक नेचर आहे, म्हणजे F2 Cl2 Br2 I2, म्हणजे Cl बॉन्ड, ब्रोमीन ब्रोमीन बॉन्ड, FF बॉन्ड आणि II बॉन्ड. ठीक आहे, हा बॉन्ड जर का मला ब्रेक करायचा झाला तर किती एनर्जी लागेल. इफ आय वॉन्ट टू ब्रेक दिस, आवाज ब्रेक होतोय का, खूप जास्त ब्रेक होतोय का आवाज. एक मिनिट हा. आता येतोय का आवाज, आता येतोय आवाज. Can you listen properly now? ठीक आहे, आपण परत सुरू करूयात. आवाज ब्रेक झाला तर मला परत सांगा. कोणाचा ऑडिओ चालू आहे त्यांनी बंद करा ऑडिओ. ठीक आहे, सुरू करूया. बघा आपण कुठं आहोत, बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. व्हॉट डू यू मीन बाय बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. तर जेव्हा एखादा मॉलिक्यूल तयार असतो, ठीक आहे, रेडीली अवेलेबल मॉलिक्यूल आहे, नॅचरली अवेलेबल आहे, तर ह्या मॉलिक्यूलला ब्रेक करायचं झालं तर मला एनर्जी लावावी लागेल. कळते, इफ आय वॉन्ट टू ब्रेक दिस मॉलिक्यूल आय हॅव टू यूज एनर्जी. कळते, मॉलिक्यूलला ब्रेक करण्यासाठी मला स्पेशली काहीतरी एनर्जी द्यावी लागेल, आणि ती एनर्जी कोणती असणार, ऑब्विसली हीट एनर्जी, म्हणून एन्थॅल्पी हा शब्द आहे. So that is bond dissociation enthalpy. Bond dissociation enthalpy. The enthalpy required to break the bond. Okay. Enthalpy required to break the bond. Okay. लक्षात येते. So see what is the trend. FCl-BrI ची काय आहे बघा, ClBrFI.
कळतंय? डिसोसिएशन कसं आहे बघा, आधी मॅक्सिमम सगळ्यात जास्त एनर्जी कोणाला लागते? तर क्लोरीनला, त्याच्यानंतर नंबर येतो ब्रोमीनचा, मग येतो फ्लोरीनचा आणि मग आयोडीनचा. ओके, बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी इज मॅक्सिमम फॉर क्लोरीन, देन ब्रोमीन, देन फ्लोरीन अँड देन आयोडीन. ओके, इन जनरल इट इज डिक्रीजिंग डाऊन द ग्रुप. फक्त जो फ्लोरीन आहे तो अनॉमलस बिहेवियर दाखवते, काहीतरी डिफरंट बिहेवियर दाखवते. ओके, सो विल सी दिस रिझन. फक्त आधी हे समजून घ्या की बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी म्हणजे काय. बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी म्हणजे काय? बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी. ओके, so what this trend says, when we are going down the group, bond dissociation enthalpy is decreasing. Decreasing means what? This chlorine will require high energy to break this bond. कळते? क्लोरीनला ब्रेक करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी लागणार आहे आणि आयोडीनला ब्रेक करायला कमी एनर्जी लागणार आहे. आयोडीनला ब्रेक करायला खूप कमी एनर्जी लागणार आहे. याचा अर्थ काय होतो बघा, क्लोरीन मधला बॉन्ड स्ट्रॉंग आहे आणि आयोडीन मधला बॉन्ड वीक आहे. बरोबर ना? क्लोरीन मधला हा जो बॉन्ड आहे हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे आणि आयोडीन मधला बॉन्ड आहे तो वीक बॉन्ड आहे. बरोबर आहे का? समजलं ना? म्हणजे थोडक्यात काय, जो बॉन्ड स्ट्रॉंग असतो त्याला ब्रेक करायला जास्त एनर्जी लागणार आहे, जो बॉन्ड वीक असतो त्याला ब्रेक करायला कमी एनर्जी लागणार आहे. कळाले? सो दिस इज अगेन द ट्रेंड ऑफ बॉन्ड स्ट्रेंथ ऑल्सो. बॉन्ड स्ट्रेंथ सुद्धा अशीच कमी होणार आहे, त्यानुसार बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी पण अशीच कमी होणार आहे. कळाले? And now let us move. लक्षात आलाय ना प्रश्न? कन्सेप्ट कळाली ना बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. आणि आता आपण या फ्लोरीन कडे वळूयात की फ्लोरीनचा काय प्रॉब्लेम. ठीक आहे, की फ्लोरीन 3 नंबरला का गेला, अनॉमलस का आहे. ठीक आहे, परत एकदा सांगते, बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ. ठीक आहे, बॉन्ड स्ट्रेंथ आहे की सगळ्यात मॅक्सिमम कोणाची आहे आणि सगळ्यात मिनिमम कोणाची आहे ते आपल्याला या सिक्वेन्स वरनं कळतं. Let's move on to the fluorine. Okay, why there is a less bond and dissociation enthalpy for fluorine. ठीक आहे, बघा काय लिहिलंय. A reason for anomaly in the relatively large electron the reason for this anomaly is the relatively large electron repulsion among lone pairs of F2 molecule where they are much closer to each other than Cl2. ठीक आहे, एक काम करा, आधी हे सेंटेन्स लिहून घ्या कारण की पुढच्या स्लाइड मध्ये याची डायग्राम आहे, समजवायला सोपं जाईल. झालंय लिहून? ओके, आता परत आपण वन बाय वन हा एक पॉइंट बघूयात. काय लिहिलंय बघा. रिझन फॉर द anomaly is relatively large electron repulsion. ओके, रिपल्शन कोणतं आहे तर इलेक्ट्रॉन मधलं among the lone pairs of F2 molecule. ठीक आहे, F2 मॉलिक्यूल जेव्हा मी काढेल तेव्हा काय दिसणार आहे बघा. फ्लोरीनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? फ्लोरीनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 9. बरोबर आहे. 9 म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे? 2 7. बरोबर आहे, ऍटॉमिक नंबर इज 9, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2, 7. तर ते 2 आणि 7. तसंच दुसरा फ्लोरीन घेतला, एक फ्लोरीन 2 7 आहे, दुसरा फ्लोरीन 2 7 आहे. दोघ जण काय करतात, एक इलेक्ट्रॉन, दोघांमधला जो एक इलेक्ट्रॉन आहे तो शेअर करणार आहे आणि F2 मॉलिक्यूल तयार होणार आहे. दोघ जण एक इलेक्ट्रॉन शेअर करणार आणि F2 मॉलिक्यूल तयार होणार आहे.
जेव्हा F2 मॉलिक्यूल बनेल तेव्हा या पहिल्या फ्लोरीन कडे बघा 6 इलेक्ट्रॉन मागे राहणार आहे. तर ते 1 इलेक्ट्रॉन शेअर केला 7 पैकी आणि 6 जण जे मागे राहिले ते 3 लोन पेअर्स होतील. इट विल मेक 3 लोन पेअर्स. तसंच इकडे सुद्धा असणार आहे. जेव्हा F2 मॉलिक्यूल बनेल तर दुसऱ्या F कडे सुद्धा 3 लोन पेअर्स राहणार आहेत. उरलेले जे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करणार आहेत 3 लोन पेअर्स. इथं 3 लोन पेअर्स आहेत आणि इथं 3 लोन पेअर्स आहेत आणि ते दोन्ही F स्मॉल साईज असल्यामुळे एकमेकांच्या जवळ येतात. कळलं? दोघांच्याही ज्या लोन पेअर्स आहेत ड्यू टू द स्मॉल साईज दे कम्स व्हेरी मच नियर टू इच अदर. आणि एकमेकांच्या जवळ जर काही इलेक्ट्रॉन्स आले तर काय होणार आहे रिपल्शन वाढत जाणार. कळाले? बघा काय लिहिलंय परत एकदा वाक्य वाचूयात म्हणजे कळेल. रिलेटिव्हली लार्ज इलेक्ट्रॉन रिपल्शन अमंग द लोन पेअर्स इन F2 मॉलिक्युल्स. तर ते F2 मॉलिक्यूल तयार केल्यानंतर जे लोन पेअर्स राहतात त्यांच्यामधलं रिपल्शन खूप जास्त आहे. का जास्त आहे? कारण की F2 छोटा मॉलिक्यूल आहे त्याच्यामुळे त्याच्याकडेचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत दोन्ही F मधले जे काय उरलेले इथले 6 आणि इथले 6 12 इलेक्ट्रॉन्स एकमेकांच्या जवळ आहेत. कळालं? क्लोरीनच्या बाबतीत विचार केला तर काय होते बघा, क्लोरीन मधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते कुठे असणार आहेत? क्लोरीन मधले इलेक्ट्रॉन कशामध्ये असणार आहेत? थर्ड ऑर्बिटल मध्ये. बरोबर आहे ना? 287 287 क्लोरीनचे जे 7 इलेक्ट्रॉन आहेत ते कुठे असणार आहेत? तिसऱ्या ऑर्बिट मध्ये. सो लार्ज साईज असणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा इथं क्लोरीन क्लोरीन बॉन्ड बनेल तेव्हा बाकीचे जे 6 इलेक्ट्रॉन असतात ते एकमेकांपासून लांब राहतात. कळतंय? क्लोरीनचा साईज मोठा झाल्यामुळं उरलेले जे इलेक्ट्रॉन लोन पेअर्स आहेत, उरलेले ज्या 3 लोन पेअर्स आहेत त्या काय झाल्या एकमेकांपासून लांब राहिल्या. फ्लोरीन मध्ये त्या एकमेकांच्या खूप जवळ आल्या होत्या आणि क्लोरीन मध्ये थोड्याशा लांब गेल्या. त्याच्यामुळे त्यांच्यातलं रिपल्शन थोडंसं कमी असेल. आणि रिपल्शन कमी झालं म्हणजे बॉन्ड काय झाला स्ट्रॉंग झाला. आले लक्षात? बघा परत एकदा सांगते. आता परत एकदा सेंटेन्स समजेल काय लिहिलंय. Reason for this anomaly is relatively large electron repulsion among the lone pairs in F2 molecule, where they are much closer to each other than in case of Cl2. कळलं? F2 मधल्या लोन पेअर्स या Cl2 पेक्षा खूप जास्त जवळ असतात. फ्लोरीन मधल्या लोन पेअर्स या क्लोरीन पेक्षा खूप जास्त जवळ असतात आणि एकमेकांच्या जवळ आल्यामुळे काय होणार आहे रिपल्शन वाढत जाणार आहे. आले लक्षात? So this is the reason why fluorine are having less electron dissociation enthalpy. म्हणजेच काय फ्लोरीनची बॉन्ड स्ट्रेंथ कमी आहे क्लोरीन पेक्षा. कळाले? आणि सेकंडली ऍज यू गो डाऊन द ग्रुप जे जसा जसा बॉन्डचा आकार वाढत जातो ऍटम्सचा साईज वाढत जातो तसा मधला जो बॉन्ड आहे तो वीक होत जाणार आहे. म्हणजे क्लोरीन पेक्षा ब्रोमिनचं कमी येणार आहे, ब्रोमिन पेक्षा आयोडीनचं कमी येणार आहे. कळते? क्लोरीन नंतर ब्रोमिन, ब्रोमिन पेक्षा कमी कोण आयोडीन. हे कमी कमी का होत जातं कारण की ऍटॉमिक साईज वाढत गेली की जो मधला कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो खूप वीक होत जातो. बॉन्ड वीक झाला की डिसोसिएशन एन्थॅल्पी सुद्धा कमी होत जाते. कळाले? So I hope you understand this thing. परत एकदा सांगते फ्लोरीनचा साईज कमी असल्यामुळं त्यांचे जे मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत बाजूचे जे 6 इलेक्ट्रॉन्स राहिले त्यांच्यामध्ये रिपल्शन खूप जास्त होतं. त्याच्यामुळं त्याची बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी कमी आहे. बाकी क्लोरीनचं, ब्रोमिनचं आणि आयोडीनचं काय होत जातं ऍज द ऍटॉमिक साईज इन्क्रीजेस द कोव्हॅलंट बॉन्ड इज गोइंग टू बी वीक अँड वीक. कोव्हॅलंट बॉन्ड वीक होत जातं. बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी पण कमी कमी लागत जाते. कळालं? सो आय होप यू अंडरस्टँड दिस पॉइंट. हाच पॉइंट तुम्हाला परत एकदा आपण बघणार आहोत. म्हणजे क्वेश्चन आन्सर्स मध्ये हा पॉइंट परत एकदा बघायचा. असं फ्लोरीन वेगळा आल्यामुळे हा बरेचदा क्वेश्चन आन्सर्स मध्ये हा पॉइंट येतो. ठीक आहे? सो त्यावेळेस आपण परत एकदा याचं रिझनिंग डिटेल मध्ये बघूया. कळाले का सगळ्यांना? पुढे जायचं. सी द क्वेश्चन. म्हणजे मगाचाच प्रश्न आहे. परत एकदा आपण तेच रिवाइज करूया. मगाशी सांगितलं होतं ना की पुढच्या स्लाइडवर आपल्याला तो प्रश्न सोडवायचा आहे. तशी एक्झॅक्टली व्हॅल्यूज दिलेले आहेत. फ्लोरीनचे आहे 158.8 किलो जूल आणि क्लोरीनचे आहे 242.6 किलो जूल. वाय? नाउ सी यू कॅन सी दिस डायग्राम इन प्रॉपर वे. हे फ्लोरीन हा बॉन्ड तयार केला. ठीक आहे? फ्लोरीन मध्ये हा एक कोव्हॅलंट बॉन्ड केलाय. दिसतोय ना सगळ्यांना बॉन्ड? फ्लोरीन मध्ये हा कोव्हॅलंट बॉन्ड झालाय. ठीक आहे? आणि आता फ्लोरीन कडे उरलेत किती इथं याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन्स राहिलेत. ओके? आणि या ठिकाणी 6 इलेक्ट्रॉन्स राहिले. बरोबर आहे?
हे 6 इलेक्ट्रॉन्स आणि हे 6 इलेक्ट्रॉन हे काय होणार आहेत, एकमेकांच्या खूप जवळ आलेत आणि लोन पेअर रिपल्शन होणार. कळलं? लोन पेअर रिपल्शन होणार आहे. हा जरी बॉन्ड इथं स्ट्रॉंग झाला तरी सुद्धा हे रिपल्शन मुळे हे दोन फ्लोरीन एकमेकांना लांब ढकलण्याचा प्रयत्न करतात. आणि ड्यू टू दिस द फ्लोरीन हॅज that F2 molecule is less stable or it has less bond dissociation enthalpy. See, मी एकदा हे वाचते बघा, समजून घ्या. फ्लोरीन हॅज स्मॉल, हे लिहायची गडबड करू नका, हे तुमच्या पुस्तकात आहे. ठीक आहे, हे आन्सर लिहू नका, समजून घ्या, पुस्तकामध्ये आहे, नाही लिहिलं तरी चालेल. Fluorine has small atomic size than chlorine. Okay, lone pairs of fluorine atoms in F2 molecule are so close together that they strongly repel each other. Okay, lone pairs on each fluorine atoms of F2 molecule. Okay, F2 molecule वरल्या lone pairs, they are so close together that they strongly repel each other and make FF bond weak. FF bond ला काय करतात ते weak करतात. Therefore it requires less amount of energy to break. बरोबर आहे, बॉन्ड ऑलरेडी वीक झालाय, त्याच्यावर त्याला ब्रेक करायला लागणारी एनर्जी कमी, म्हणजेच काय, बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी त्याची कमी आहे. क्लोरीन कडे येऊयात. इन केस ऑफ Cl2 मॉलिक्यूल, लोन पेअर्स ऑफ इच Cl ॲटम आर लार्जर डिस्टन्स. बरोबर आहे, दे आर ॲट लार्जर डिस्टन्स, कारण की क्लोरीनचा साईज मोठा आहे आणि तिसऱ्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स आपण बघतोय. ठीक आहे, so in place of chlorine molecule, the lone pairs of each Cl atoms are at a larger distance and the repulsion is negligible. Repulsion खूप कमी झालं. Thus Cl-Cl bond is comparatively stronger. तो काय झाला, स्ट्रॉंग झाला. Therefore bond dissociation enthalpy is higher. कळालं? So I hope this point is clear. हे तुम्हाला आन्सर तुमच्या बोर्डच्या बुक मध्ये मिळेल. तुमच्याकडे बोर्डचं बुक आता PDF अवेलेबल असेल, आय होप सो. आहे ना? PDF डाउनलोड केली का कोणी, का नाही अजून? पुस्तकं अजून प्रिंट यायची आहे. जर का केली नसेल PDF डाउनलोड, तर ई बालभारती, तुम्हाला सरांनी पण लिंक पाठवली होती, सो त्याच्यामधनं तुम्ही PDF डाउनलोड करा. म्हणजे जे इन टेक्स्ट प्रॉब्लेम्स असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात, तुम्हाला 1 मार्कला वगैरे बरेचदा विचारतात. सो ते प्रॉब्लेम्स तुम्ही नीट, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेनेशन त्यांनी छान दिलेलं असतं, तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल. ठीक आहे, सो त्यामध्ये हे क्वेश्चन आहे. सो हा काय तुम्ही लिहून घेऊ नका, पुढे जाऊयात आपण. समजलंय ना सगळ्यांना? आता हा प्रॉब्लेम सोडूयात. व्हॉट इज द क्वेश्चन? Although electron gain enthalpy of fluorine is less negative as compared to chlorine, but fluorine is stronger oxidizing agent than chlorine. Why? काहीतरी वेगळंच विचारलं नाही? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे त्याच्याकडे कोणती प्रॉपर्टी पाहिजे? दुसऱ्याला ऑक्सिडाइज करायचं, म्हणजे काय करायचं, स्वतःला रिड्यूस करायचं. कळतंय ना? क्वेश्चन काय कळालं का? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी फ्लोरीनची कमी आहे. सॉरी, हा क्वेश्चन ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीशी रिलेटेड आहे, डिसोसिएशनशी नाहीये. This question is not related to bond dissociation energy. It is related to bond electron gain enthalpy. मी चुकून विचारलाय, पण तुम्ही उत्तर देऊ शकता, कारण की आपले इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ऑलरेडी झालेले. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आठवते ना काय? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हॅव निगेटिव्ह व्हॅल्यूज, बरोबर ना? आणि फ्लोरीनची निगेटिव्ह व्हॅल्यू ही फ्लोरीन पेक्षा कमी होती, का तर फ्लोरीनचा साईज छोटा होता. बट स्टील फ्लोरीन इज गुड ऑक्सिडायझिंग एजंट अँड क्लोरीन. ऑक्सिडायझिंग एजंटचं काय काम आहे? स्वतःला रिड्यूस करायचं आणि दुसऱ्याला ऑक्सिडाइज करायचं, बरोबर आहे ना? स्वतः रिड्यूस व्हायचं. रिड्यूस व्हायचं म्हणजे काय? स्वतः इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करायचे आणि दुसऱ्याला ऑक्सिडाइज करायचं, किंवा दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन आपल्याकडे घ्यायचे. तर फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कमी आहे, तरी सुद्धा क्लोरीन पेक्षा तो चांगला ऑक्सिडायझिंग एजंट आहे, असं कारण आहे. असं क्वेश्चन आहे. त्याचं रिझन बघा काय आहे. जरी फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कमी असली तरी फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मॅक्सिमम असते. येतंय लक्षात? व्हॉट आर द रिझन्स? पहिली गोष्ट हे कळाले का, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय? फ्लोरीनला इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करण्याची पॉवर चांगली आहे. कळते ना? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय? तो स्वतः रिड्यूस होणार आहे. रिडक्शन म्हणजे काय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन.
So fluorine gains electron more easily than chlorine. Fluorine gains electron more easily than chlorine. Why? The reason काय बघा. First thing, low bond dissociation of FF bond. कळते? FF bond easily break होणार आहे आणि लगेच त्याचा F मायनस बनणार. कळते? हा FF बॉन्ड ब्रेक झाला, F2 बॉन्ड ब्रेक झाला की काय होणार आहे, फ्लोरीन ऍटम होणार आहे. ऍटम झाला की तो इलेक्ट्रॉन घेणार आणि F मायनस बनणार. कळतंय? आणि F मायनस तो एकदम इझिली बनतो कारण की त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय आहे. बरोबर, इट इज द हायएस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्याच्यामुळे तो इलेक्ट्रॉन घेऊन मायनस बनायला तयार असतो ड्यू टू द हायएस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. जरी एन्थाल्पी त्याची लेस निगेटिव्ह असली तरी सुद्धा हा बॉन्ड इझिली ब्रेक होतो. कळतंय? एन्थाल्पी जरी क्लोरीनची चांगली असली, म्हणजे मॅक्सिमम इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मॅक्सिमम निगेटिव्ह क्लोरीनची आहे, पण क्लोरीन क्लोरीन बॉन्ड स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे हा बॉन्ड ब्रेकच होणार नाही क्लोरीनच्या बाबतीत. त्याच्यामुळे पुढे काही त्याचा का उपयोगच नाही होत. पण फ्लोरीन मध्ये बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी कमी असल्यामुळे हा बॉन्ड इझिली ब्रेक होतो. बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे फ्लोरीन ऍटम तयार होतो ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय आहे आणि तो F मायनस बनतो. कळलं? F मायनस म्हणजे काय, हा रिड्यूस झाला आणि दुसऱ्याला कुणाला तरी त्यांनी ऑक्सिडाइज केलं. ठीक आहे. हा जो F मायनस बनला त्याची हायड्रेशन एन्थाल्पी सुद्धा हाय असते. ओके, दिस F मायनस हॅज हाय हायड्रेशन एन्थाल्पी. हा एक वेगळा नवीन पॉइंट आहे तुमच्यासाठी. तर समजून घ्या, पहिली गोष्ट काय, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करायचं म्हणजे इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट केले पाहिजे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायला जुने इलेक्ट्रॉन्स म्हणजे तो बॉन्ड ब्रेक केला पाहिजे. तर जेव्हा F2 आणि Cl2 हे दोन्ही मी वापरायला घेईन तेव्हा F2 लगेच ब्रेक होणार आहे, Cl2 लगेच ब्रेक होणार नाही. त्याच्यामुळे तो Cl2 ब्रेक करायलाच वेगळी एनर्जी लागेल. तो काय कधी उपयोग करायचा देव जाणे. कळाले? मग F2 ला आपण ब्रेक केलं, 2 F तयार झाले, त्यांनी इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट केले. इलेक्ट्रॉन्स काय ऍक्सेप्ट करतो तर त्याच्याकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. ओके, इट इज वन ऑफ द मोस्ट और इट इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे तो F मायनस झाला आणि जो F मायनस झाला की नाही, F मायनस म्हणजे दिस एनायन इट हॅज हाय हायड्रेशन एन्थाल्पी. हायड्रेशन म्हणजे काय, वॉटर बरोबर जे त्याच्याबरोबर जे बॉन्ड्स तयार करतात की नाही, हायड्रेशन माहितीये ना. आपण हायड्रेशन हा शब्द कशात बघितला होता तर सल्फाइड ओर्सच्या बाबतीत. सल्फाइड ओर्सचा हायड्रेशन कॉन्स्टंट खूप मॅक्सिमम असतो. ठीक आहे, तसं इथं नाहीये. तर हे इझिली वॉटरने हायड्रेट होतं. हायड्रेशन एन्थाल्पी आहे म्हणजे काय, वॉटरने हायड्रेट झाला की भरपूर अमाऊंट मध्ये एनर्जी रिलीज होते. ओके, सो हा वॉटर मध्ये इझिली म्हणजे वॉटर किंवा जे काही सॉल्वंट असेल त्याच्यामध्ये तो इझिली जातो. त्याच्यामुळं हा गुड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कळाले? म्हणजे हायड्रेशन एन्थाल्पी सॉरी बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी फ्लोरीनची कमी आहे, त्याचा इथं उपयोग करून घेतलाय. कळाले? बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी कमी आहे त्याचा इथं उपयोग करून घेतला आणि त्याला रिड्युसिंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करायला लावलं. कळाले? आले लक्षात? So I hope you understand this point. Let's move on to next point. Physical properties of group 18 elements. Okay. So याच्या सगळ्यात सोप्या प्रॉपर्टीज आहेत कारण की सगळेजण गॅसेस आहेत. बरोबर ना. ग्रुप 18 एलिमेंट्स ऑल ऑफ देम आर गॅसेस. सगळ्यांचं फाइन ऑक्टेट कम्प्लीट आहे, डुप्लेट कम्प्लीट आहे. त्याच्यामुळं जास्त काय प्रॉपर्टीज मध्ये इश्यू नाही. बरोबर आहे. एकदम सिंपल प्रॉपर्टीज आहेत. ट्रेंड वगैरे सगळी सोपी आहे. आपण एकदम बघूयात इझिली वन बाय वन. So first one, because of the stable nature, the elements exist as free state as monoatomic gases. Okay, monoatomic आहेत. He2, Xe2 असं काही मिळत नाही. तर हेलियम, झेनॉन असे आपल्याला सिंगल ऍटमचे गॅसेस मिळतात. कळाले? मॉलिक्यूल त्याचा होत नाही. सेकंडली, the elements are tasteless, odorless, colorless gases. आता हे मगाशी आपण ज्या ऑकरन्स मध्ये कलर्स बघितले त्याचा याच्याशी काही संबंध नाहीये. नॅचरली द गॅसेस आर कलरलेस आणि जेव्हा आपण युव्ही अंडर त्यांना ऑब्झर्व करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे कलर्स त्याचे दिसतात. ते आपण ऑकरन्सच्या स्लाइडच्या वेळेस बघितले होते. ओके, टेस्टलेस, odorless, colorless gases. They are sparingly soluble in water. Okay, dissolve solubility त्याची कमी आहे. Next one, the only van der Waal forces responsible for attraction. Okay, so just keep in this point is very important की हे जे गॅसेस आहेत हे सगळे हे जे कोण ग्रुप 18 एलिमेंट्स आहेत ते गॅसेस का आहेत
गॅसेस काय आहेत, म्हणजे एखादी गोष्ट गॅस आहे म्हणजे काय ती सॉलिड नाहीये किंवा लिक्विड नाहीये. सो वाय इट इज नॉट सॉलिड अँड वाय इट इज नॉट लिक्विड, बिकॉज देर इज व्हेरी मच लेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कळते? फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप कमी असल्यामुळेच ते गॅसमध्ये गेले. कळाले? आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी का आहे, कारण की एकच फोर्स तिथं काम करतो, तो म्हणजे वॅन्डरवाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन, की दोन ऍटम्स एकमेकांच्या शेजारी आल्यावर फक्त तो शेजारी आहे म्हणून कुठला तरी अट्रॅक्शन पाहिजे, आणि तो कोणता आहे तर वॅन्डरवाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दिस फोर्सेस आर व्हेरी व्हेरी वीक फोर्सेस. ओके, हा फोर्स खूप वीक असतो, त्याच्यामुळे अट्रॅक्शन पण खूप कमी राहतं, आणि सगळे जे काय ऍटम्स आहेत ते गॅस फेज मध्ये असतात. ओके, यू विल नॉट गेट द कंपाऊंड्स इन सॉलिड ऑर लिक्विड. कळाले? सी, म्हणजेच गॅस फेज मध्ये आहेत याचा अर्थ काय, तर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट त्याचे खूप कमी असतात. ठीक आहे, कमी म्हणजे कसं, मायनस मध्येच असतात. Particles are held by weak van der Waals forces. These elements have low melting and boiling points. Right? Due to the weak van der Waals forces, melting point and boiling points are also very much weak. Okay. आपण या व्हॅल्यूज बघणार आहोत. पुढच्या स्लाइड मध्ये मी टेबल वेगळं केलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला एक्झॅक्टली व्हॅल्यूज कळतील की केवढ्या कमी आहेत. Secondly, it is similar to other groups. MP and BP, it is going to increase down the group. Okay, melting point and boiling point increases down the group. Okay, why it is increasing? Can you tell me this reason? Why melting point and boiling point is increasing down the group? Down the group काय होतंय? वॅन डर वाल फोर्सेस कसं काय वाढतायत? कळते ना? फोर्स ऑफ अट्रॅक्शन काहीतरी प्रेझेंट आहे आणि तो हळूहळू वाढत चाललाय. तो वाढत गेल्यामुळे काय होतंय, मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट मध्ये सुद्धा वाढ होत चालली. सो व्हाय दिस फोर्स इज इन्क्रीजिंग? बिकॉज द ॲटॉमिक साईज इज इन्क्रीजिंग. कळतंय? ॲटॉमिक साईज वाढली म्हणजेच काय झालं, सरफेस एरिया वाढत चाललाय. आठवतंय ना, O2 आणि A मध्ये आपण बघितलं होतं. So as you go down the group, atomic size is increasing. So surface area for interaction is increasing. आणि interaction म्हणजेच कोण, वॅन डर वाल फोर्सेस हळूहळू वाढत चालले. ठीक आहे. So what is happening? The increase in van der Waals forces of attraction, MP and DPs are also going to increase. कळलं? फक्त ही इन्क्रीमेंट किती असते, तर मायनस मध्येच असते, म्हणजे हे गॅस फेज मध्येच राहतात, लिक्विड किंवा सॉलिड होत नाही. ठीक आहे. वॅन डर वाल फोर्सेस आर व्हेरी वीक, so you will get increase but it is not in solid or liquid. Okay, नेक्स्ट थिंग, जर का मला त्यांना लिक्विड करायचं झालंच, म्हणजे काय लिहिलंय, these are in a gas phase. बरोबर आहे, गॅस फेज मध्ये आहेत आणि मला त्या गॅसचं लिक्विड करायचं झालं तर काय करावं लागेल, एखाद्या गॅसचं लिक्विड करायचं म्हणजे कंडेन्स करायचं, बरोबर, त्याला गार करायचं. आणि हे कंडेन्सेशन किती टेम्परेचरला होतं, तर व्हेरी व्हेरी लो टेम्परेचर. ओके, हे खूप डिफिकल्ट आहे. नोबल गॅसेसला थंड करून त्यांचं लिक्विडिफाय करणं खूप 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 डिफिकल्ट गोष्ट आहे. ओके, noble gases can be condensed at very low temperatures with an expansion in size. With an expansion in size. हे काहीतरी वेगळं वाक्य झालंय. साइज ऑफ van der Waals forces. काय लिहिलंय बघा पुढं वाक्य, with an expansion in the size of van der Waals forces down the group, ease of liquefaction of noble gases likewise increases. या कळाला का अर्थ? परत एकदा बघूयात. काय लिहिलंय, जसजसं मी खाली खाली जात जाईल, आपण इथं बघितलंय, जसजसं इफ आय गो डाऊन द ग्रुप, द फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर इन्क्रीजिंग. फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन वाढत गेल्यामुळं लिक्विफिकेशन करण्याची जी प्रोसिजर आहे ती हळूहळू इझी होत जाणार आहे. येते लक्षात? लिक्विफिकेशन थोडंसं इझी होत जाणार आहे. येते लक्षात? So noble gases can be condensed at very low temperature and the liquefaction ease of liquefaction of noble gases increases down the group. म्हणजे सगळ्यात शेवटचा जो आहे झेनॉन, रेडॉन, ते इझिली लिक्विफाय करता येतात ऍज कम्पेअर टू हेलियम. ओके, हेलियमचा बॉइलिंग पॉइंट बघा किती कमी आहे, 4.2 केल्विन. ओके, helium has the least boiling point among every one element in the group 18. कळते? हेलियमचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी आहे, 4.2 केल्विन. यू कॅन इमॅजिन किती मायनस मध्ये सांगा बरं, डिग्री सेल्सिअस किती होणार आहे? 4.2 केल्विन म्हणजे किती डिग्री सेल्सिअस? झोपले काय सगळे?
4.2 केल्विन म्हणजे हाऊ मेनी डिग्री सेल्सिअस? It is minus 269 degree Celsius किंवा 268.8 कळते minus 268 degree Celsius. That much low temperature is there. कळते मायनस साइन पाहिजे प्लस नाही तर प्लस 268 आन्सर देत आहे काय काय जण 268 म्हणजे पार किती हाय बॉइलिंग झालं आपल्याला ते नकोय लिस्ट बॉइलिंग पॉइंट आहे कळते इट हॅज अ व्हेरी स्मॉल बॉइलिंग पॉइंट 4.2 केल्विन. ठीक आहे आणि रिझन काय परत एकदा बघा हे एवढाच एक पॉइंट महत्वाचा आहे इन केस ऑफ ग्रुप 18 रिझन काय आहे तर देर आर व्हेरी वीक वॅन्डरवाल फोर्सेस ओके ड्यू टू द वीक वॅन्डरवाल फोर्सेस द मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट्स आर लो but still they are increasing down the group due to increase in van der Waals forces of attraction or due to increase in size of the atoms. Size वाढत गेली की forces of attraction वाढत जातात. Okay, and just remember this point. The boiling point of helium atom is 4.2 Kelvin. ठीक आहे 4.2 केल्विन एवढं लो टेम्परेचरला तो लिक्विफाय होतो कळते एवढ्या लो टेम्परेचरला त्याचं गॅसचं लिक्विड होतंय कळते ना बॉइलिंग पॉइंट म्हणजे इथं गॅसचं लिक्विड होण्याचं हे टेम्परेचर आहे दॅट मच लो टेम्परेचर इज देयर. ओके सी दस फिजिकल प्रॉपर्टीज एकदा बघून घ्या आणि मग मी परत मागची स्लाइड लावते तुमचं लिहायचं राहिलं असेल तर यू कॅन सी गमत बघा इथं बॉइलिंग पॉइंट 4.2 केल्विन आहे त्याच्यामुळे त्याला मेल्ट करायचं म्हणजे त्याचं सॉलिडिफाय अजून कोणी केलेलंच नाहीये कळते हेलियमचं सॉलिडिफिकेशन होणारच नाही कारण की ऑलरेडी एवढं कमी टेम्परेचर झालंय म्हणजे लिक्विडलाच एवढं कमी टेम्परेचर आहे तर सॉलिडला मायनस केल्विन मध्ये जाईल आणि मायनस केल्विन अजून अस्तित्वात आलेला नाही कळलं सो जस्ट सी दिस ट्रेंड यू कॅन सी increasing boiling point and increasing melting point. Okay, also you can see increase in the densities. Okay, हे लिहू नका घेऊ हे लिहायच्यासाठी नाही दिले मी फक्त कम्पेअर करा सांगते की जस्ट तुम्ही चेक करा की कसं इन्क्रीज होत चाललंय. ओके बट स्टील यू कॅन सी दिस मेल्टिंग पॉइंट्स म्हणजे रेडॉनचा बघा 211 केल्विन आहे बॉइलिंग पॉइंट म्हणजे हा सुद्धा 273च्या कमीच आहे लक्षात येते ना 273 म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस त्याच्या खालीच आहे म्हणजेच काय हे सगळेजण गॅसेस फॉर्म मध्ये आहेत रूम टेम्परेचरला हे सगळे गॅस फॉर्म मध्ये असणार आहे कळाले सो दिस इज ओव्हरऑल अबाउट ग्रुप 18 एलिमेंट्स मागच्या स्लाइड मधलं काय लिहायचं राहिलं असेल तर त्या आधी लिहून घ्या मग आपण पुढे जाऊयात. सेवन्थ पॉइंट परत रिपीट करते नोबल गॅस कॅन बी कंडेन्स्ड ॲट व्हेरी लो टेम्परेचर्स म्हणजे काय नोबल गॅसेसला जर का कंडेन्स करून लिक्विफाय करायचं असेल तर खूप कमी टेम्परेचर्स लागतात ठीक आहे सो लिक्विडिफाय करायला खूप डिफिकल्टी आहे बट स्टील लिक्विफिकेशन इझी होत जातं ऍज यू गो डाऊन द ग्रुप ओके लिक्विफिकेशन बिकम्स इझी ऍज यू गो डाऊन द ग्रुप वाय बिकॉज ऍज द साइज इज इन्क्रीजिंग वॅन्डरवाल फोर्सेस आर इन्क्रीजिंग जसं खाली खाली जाऊ तसं साईज वाढत जाते साईज वाढत गेल्यामुळे सरफेस एरिया वाढतो सरफेस एरिया वाढल्यामुळे वॅन्डरवाल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन वाढतात कळलं फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळे मला लिक्विडिफाय करायचंय म्हणजे त्यांना कंडेन्स करायचंय ते जास्त इझी होत जातं येते लक्षात सो व्हॉट इज रिटन हियर विथ एक्सपान्शन इन द साइज ऑफ वॅन्डरवाल फोर्सेस कळते ऍज यू गो डाऊन द ग्रुप वॅन्डरवाल फोर्सेस आर इन्क्रीजिंग एक्सपान्शन म्हणजे काय इन्क्रीज होत जाते साइज म्हणजे काय नंबर ऑफ फोर्सेस इकडं with an expansion of or असं म्हणा तुम्ही सरळ with an increase of van der Waals forces down the group
ease of liquefaction of noble gases also increases. कळतंय? काय डिफिकल्टी असेल तर विचारा, नाही तर आपण पुढच्या पॉइंट पाशी जाऊया. पुढचा पॉइंट म्हणजे आता आपल्याला थोडे क्वेश्चन आन्सर्स डिस्कस करायचे ना, क्वेश्चन आन्सर्स. ओके, झालंय का लिहून सगळ्यांचं? आपण पुढे जाऊयात. हे आणि आता तुम्हाला माहिती असेल की सर नंतर युट्यूबवर लेक्चर्स देत आहेत तुम्हाला, पण याचा अर्थ असा नाही की आता काही लिहायचं नाही. म्हणजे बरेच जण मी बघते की पार्टिसिपंट्स कमी पण झालेले आहेत, तर असं करू नका. कारण की जरी एक्सप्लेनेशन तुम्हाला त्याच्यामध्ये मिळालं तरी सुद्धा जो डिफिकल्टी इथं एखाद्या दुसऱ्या मुलांनी तुम्हाला विचारली असेल तर ती लक्षात येते. कळलं? लेक्चर जास्तीत जास्त अटेंड केली तर एखादा पॉईंट आपल्याला कळलं तर लगेच सांगता येतोय. बरेच जण लेक्चर्सला हे करतात की राहू देतात, नंतर आपल्याला युट्यूबवर दिसणारच आहे, मग कशाला बघा. असं करू नका. आणखी काही काही पॉईंट्स असे असतात की जे आपल्याला त्यावेळेसच एखादा एक्स्ट्राचा पॉईंट नेमका नंतर तुम्हाला सुचेल, जो आता म्हणजे लेक्चर नाही बघितलं म्हणून दिसला नाही, असं होतं. तो ज्यांनी कोणी पार्टिसिपंट तुम्हाला दिसतील की जे नाही येत आता, जे गेले, त्यांना हे सांगा की लेक्चर्स नुसते युट्यूबवर बघून 100% होणार नाही. आता आपण जी लेक्चर्स घेतो ते 2 वे ट्रॅफिक होते, की माझ्याकडनं तुम्हाला जाते, तुमचे क्वेश्चन्स आहेत ते मी सॉल्व्ह करते. युट्यूबवर बघताना 1 वे ट्रॅफिक असतं, जो सांगतोय त्याचं फक्त सांगणं चालू असतं आणि जो ऐकतोय त्याने फक्त ऐकायचं. मग डिफिकल्टीज कोणी शेअर करायला नसतं. म्हणून सांगते, लेक्चर्स कम्प्लीट अटेंड करा. नॉट ओनली माय लेक्चर बट ऑल लेक्चर्स. ओके, प्रत्येक लेक्चरला तुम्ही अटेंड राहा. म्हणजे तुम्हाला काय प्रश्न पडत असतील किंवा काय समजत नसेल तर ते जास्त लवकर समजेल. कळालं? पुढे जाऊयात आपण. So this is the first question. क्वेश्चन बघा आणि आन्सर द्या. व्हॉइस ब्रेक होत असेल तरी क्वेश्चन दिसतोय ना, स्क्रीन दिसतीये ना? Okay, so answer this question. Of pH3 and H2S, which is more acidic and why? आता हा pH3 कुठून आला काय माहिती? Which is more acidic? H2S is more acidic, बरोबर ना? In case of pH3 and H2S, H2S is more acidic. आणि acidic nature याचा अर्थ काय? एखादी गोष्ट ऍसिड असते म्हणजे काय? प्रोटॉन्स डोनेट करते. सो प्रोटॉन डोनेट करण्याची ॲबिलिटी ज्याची जास्त acidic. Okay, so see the answer. H2S is higher because higher electronegativity of sulfur. कळते? बघा एक्सप्लेन कसं करायचंय, आन्सर कसे द्यायचे बघा. pH3 आणि H2S मधला कोण जास्त ऍसिडिक आहे? H2S. रिझन काय बघा, पहिली गोष्ट, एखादी गोष्ट ऍसिड असणं याचा अर्थ काय? इट कॅन डोनेट H+ आयन्स व्हेरी इझिली. बरोबर आहे? जो H+ आयन्स इझिली डोनेट करतो तो चांगला ऍसिड असतो. मग pH3 मधनं H+ गेला आणि H2S मधनं H+ गेला, तो कोण जास्त इझिली देणार आहे? तर सल्फर वाला. कारण की सल्फरला इलेक्ट्रॉन्स घ्यायला फार आवडतात. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पीएच पेक्षा, फॉस्फरस पेक्षा सल्फरची जास्त आहे. म्हणजे तो S- झाला तर त्याला चालतं. कळलं? इट इज मोर स्टेबल ॲज S- ॲज कम्पेअर्ड टू P-. ओके, हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सल्फर मेक्स इझी लूज ऑफ और इझी लॉस ऑफ H+ आयन्स. काय सांगते बघा, हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सल्फर मेक्स इझी लॉस ऑफ H+. कळते? सल्फरची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हाय असल्यामुळे तो H+ इझिली देऊन टाकतो. H+ इझिली देतो म्हणजेच काय करतो? ऍसिडिक झाला. कळलं? नेक्स्ट वन. नोबल गॅसेस हॅव लो बॉइलिंग पॉइंट्स. वाय? मला ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं दिसत असेल की कोणत्या एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारलेत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हायर लेवलला सुद्धा एवढे सिंपल क्वेश्चन्स असतात. Noble gases have low boiling points. Why?
दे आर मोनोएटॉमिक इज नॉट द आन्सर बाळा. वाय दे आर मोनोएटॉमिक हा क्वेश्चन आहे. बॉइलिंग पॉइंट खूप कमी आहेत. रिझन काय आहे? द फोर्सेस आर वीक. बरोबर ना. वॅन्डरवाल फोर्स आत्ताच बघितले आपण की वॅन्डरवाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी मच वीक, किंवा असं म्हणूया की त्यांच्याकडे फक्त वॅन्डरवाल फोर्सेस आहेत आणि जे खूप वीक असतात. ओके, द ओनली फोर्स present over there is van der Waals force and it is a very weak force. Okay, noble gases being monoatomic, the forces except van der Waals forces are absent. Okay, other than van der Waals forces, other forces are absent. Okay, बघा काय लिहिलंय. noble gases being monoatomic have no interatomic forces except weak dispersion force. dispersion force म्हणजे van der Waals force. बरं का. ठीक आहे. एक्सेप्ट वीक वॅन्डरवाल फोर्स अँड देअरफॉर दे आर लिक्विडिफाईड ॲट व्हेरी लो टेम्परेचर अँड हेन्स दे हॅव लो बॉइलिंग पॉइंट. कळते. त्याच्याकडे फक्त वॅन्डरवाल फोर्सच प्रेझेंट आहे आणि वॅन्डरवाल फोर्स खूप वीक असतात, त्याच्यामुळे मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट खूप कमी असतो. कळाले. नेक्स्ट क्वेश्चन. बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ फ्लोरीन इज लोअर दॅन क्लोरीन. व्हाय? हा पण प्रश्न आपण मगाशी बघितलाय. रिझन काय? ड्यू टू द स्मॉल atomic साइज ऑफ फ्लोरीन देर इज हाय लोन पेअर रिपल्शन. बरोबर ना. लोन पेअर रिपल्शन जास्त आहे. ओके, इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन्स आर हायर बिकॉज द इलेक्ट्रॉन्स आर the repulsive forces are very much high. Okay, due to this the bond enthalpy is lower than chlorine. कळाले. सो आय होप दिस पॉइंट्स आर क्लिअर. आतापर्यंत आपण काय काय बघितले. अजून क्वेश्चन्स भरपूर बघायचे, आपण ते उद्या बघूया, कारण की आता 4 वाजता तुमचं दुसरं लेक्चर पण आहे. सो आतापर्यंत आपण काय बघितलं तर ऍटॉमिक प्रॉपर्टीज बघितल्यात आणि थोड्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्यात. उद्या आपण काय करूया, त्याच्यावरचे क्वेश्चन्स आधी सॉल्व्ह करून घेऊयात. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत, ते सॉल्व्ह करूयात. एमसीक्यूज असतील किंवा वन लाईन आन्सर्स असतील ते आपण बघूयात. आणि त्याच्यानंतर नवीन पॉइंट म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज कशी जायचं. ठीक आहे. आणि केमिकल प्रॉपर्टीज बघायसाठी अजून एक स्मॉल पॉइंट आहे, अनॉमलस बिहेवियर, क्लोरीन आणि फ्लोरीनचं, ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर. विल मीट टुमॉरो. ओके.